नमस्कार, सुप्रभात. आज आपल्या अभ्यास वर्गाची सुरुवात करते स्मितांजली जोगळेकर. नमस्कार. आज मी रुक्मिणी अष्टक म्हणणार आहे. माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी धाव ग. माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी पाव ग. भीष्मकी चंद्रानना तुझ सकल सुर गुरु वंदिती. पूजिती ब्रह्मादि देवहि परम मुनिवर पावती. शोभते भिवरातिरि सुखदायिनी दुःखहारिणी. वंदितो गुणशालिनी करुणामयी श्री रुक्मिणी. माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी धाव ग. माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी पाव ग. कंकणे हाती विराजत नूपुरे पदी वाजती. कंजनेत्री मेखला कटी नीलकुंतल शोभती. कुंडलांनी विलसते मुख शत्रु सैनिक मोहिनी. वंदितो वरदायिनी भवतारिणी श्री रुक्मिणी. माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी धाव ग. माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी पाव ग. विमल कीर्ती ऐकुनी मन कृष्ण चरणी लोभले. अर्पुनी कृष्णासी कन्या बुद्धरू कुळ आपुले. रुक्मयाने योजिली शिशुपाल राजा कारणी. वंदितो मी पद्मनयना पद्मजा श्री रुक्मिणी. माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी धाव ग. माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी पाव ग. 7 श्लोकी पत्र ते मग भीमकीने लेखिले. गुंफुनी मन त्यात निजते कृष्ण नगरा धाडिले. येई धावत भक्त तारक नेतसे मनहारिणी. वंदितो मी कृष्ण रमणी विश्वमोहिनी रुक्मिणी. माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी धाव ग. माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी पाव ग. तोलण्या कनकासवे कृष्णास भामा सिद्धती. रुक्मरत्ने भूषणे त्या टाकिली न चटोलती. भीमकीची तुळस पडता तोल झाला त्या क्षणी. वंदितो मी भक्तिरूपा कृष्णकांता रुक्मिणी. माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी धाव ग. माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी पाव ग. राधिकेसी पाहिले जव कृष्ण अंकी बैसली. क्रोध आला भीमकीसी कृष्ण नगरी त्यागिली. येऊनी भिवरातिरी तप घोर आचिरमानिनी. वंदितो मी भक्तिमूर्ती कृष्ण कीर्ती रुक्मिणी.
माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी धाव ग माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी पाव ग एकनाथे वर्णिली तव हरणवार्ता रम्यती श्रीधरानी गायिलीति सामराज हि वानिति संत पंत नितंत कविः रंगले तव वर्णनी वंदितोमि आदिशक्ति कृष्ण भक्ति रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी धाव ग माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी पाव ग ब्रह्म तूच हि मोक्ष तूच हि मुक्ती तूच हि केवला ज्ञेय तूच हि ध्येय तूच हि श्रेय तूच हि मंगला योगी ज्ञानी भक्त कर्मी इच्छिते तुझरामनी वंदितो मी द्वैत हरिणी निर्गुणा श्री रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी धाव ग माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी पाव ग गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनन्दनः गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतम् शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम ओम ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै ओम शांति शांति शांतिः सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं
सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आज आपण दासबोधातला 15वा दशक चालू करणार आहे, आत्मदशक. आणि ज्यावेळेला आत्मदशक हे नावच आपण उच्चारतो त्यावेळेला आत्म या संदर्भात जे काही सर्व सांगितलेलं आहे आतापर्यंत ते सर्व या दशकामध्ये येतं. कारण ज्या वेळेला आम्ही आत्मदशकाचा विचार करतो म्हणजेच आत्म्याचा विचार करतो त्यावेळेला आम्ही स्वतःचाच विचार करतो. आणि ज्या वेळेला आत्मविचार होतो त्यावेळेला आत्मविचारामुळे आमच्या आतच असलेली जी आत्मबुद्धी आहे तिचं वर्धन होतं. आणि आत्मबुद्धीनं मी सर्व जीवनामध्ये जगण्यासाठी जे जे काही माझ्या आयुष्यामध्ये प्रसंग येतात, जे जे माझ्या आयुष्यामध्ये घटना घडतात त्या सर्व घटनांमध्ये सर्व प्रसंगांमध्ये मी आत्मबुद्धीनं विचार करतो. आणि जी आत्मबुद्धी ही देहबुद्धीच्या बरोबर विरोधी आहे. आणि त्यामुळे देहबुद्धीनं विचार करणारा माणूस आणि आत्मबुद्धीनं विचार करणारा माणूस याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. जरी दोघंही एकाच देहामध्ये राहत असतील, दोघांचंही शरीर सारखंच असेल, सर्व गोष्टी सारख्या असतील, पण तरी सुद्धा त्या शरीराच्या आत असणारी जी बुद्धी आहे ती बुद्धी एकाची आत्मबुद्धी आहे आणि दुसऱ्याची देहबुद्धी आहे. आणि त्यामुळे विचार करताना देहबुद्धी असणारा माणूस हा देहाच्या अनुषंगानं विचार करतो. देहाच्या अनुषंगानं विचार केल्यामुळे त्याचे विचारही तसेच होतात. आणि जो आत्मबुद्धीनं विचार करणारा जो माणूस आहे त्याची बुद्धी ही आत्मबुद्धीनं विचार करत असल्यामुळे तो आत्म्याच्या म्हणजे शाश्वताचा विचार करत असल्यामुळे त्याचे विचारही शाश्वत होतात, सत्याच्या पाठीमागे जातात आणि म्हणूनच तो चतुर होतो. आणि तेच त्यामुळे आत्मविचार केल्यामुळे, आत्मबुद्धीनं विचार केल्यामुळे अर्थातच तो नेहमी आत्मानंदामध्ये विलीन असतो. कारण त्याचं अधिष्ठान, त्याचं जगण्याचं अधिष्ठान हे आत्म्याचं असल्यामुळे, स्वतःच्या आतच असल्यामुळे, किंबहुना तो जगावर, जगतावर, इतर माणसांच्यावर अवलंबून नसल्यामुळे त्याचा आनंद हा इन्हेरंट आत्म्याचा आनंद असल्यामुळे तो सदैव आनंदी, शांत, सुखी, समाधानी असतो. याच्या उलट आमच्या सगळ्यांचं जी बुद्धी आहे ती आत्मबुद्धी असल्यामुळे, देहबुद्धी असल्यामुळे, आणि देह हा अशाश्वत असल्यामुळे, देहाला अनेक विकार असल्यामुळे, देहाला जन्म आणि मृत्यू असल्यामुळे आमचं जीवन सुद्धा दुःखही होतं, अशाश्वत होतं. आणि म्हणूनच आमच्यामध्ये चातुर्यपणा कमी पडतो. आणि हेच समर्थांना आता या समासामध्ये, आत्मदशकामध्ये सांगायचं आहे की प्रत्येकाने, प्रत्येक माणसाने आत्मविचार करावा, आत्मविचार करून आत्मबुद्धीचा विकास करावा. आणि आत्मबुद्धीचा विकास केल्याबरोबरच हळूहळू देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल, देहबुद्धी हळूहळू गळून पडेल आणि मग तो माणूस आत्मानंदामध्ये, आनंदामध्ये, सुखामध्ये, शांतीनं जगू शकेल. आणि हेच चतुरपणाचं लक्षण आहे. 2च दिवसापूर्वी श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली आणि आम्ही जर भगवंताचं, श्रीकृष्णाचं अवतारातलं जर चरित्र जर पाहिलं
तर आम्हाला असं लक्षात येईल की कलियुगामध्ये जर आम्हाला कुणाचं जर रोल मॉडेल जर ठेवायचं असेल तर भगवंताचं रोल मॉडेल ठेवावं की जो अतिशय चातुर्यानं वागलेला आहे. चातुर्यानं वागलेला आहे म्हणजे काय, तर खरं तसं बघायला गेलं तर भगवंताचं जर चरित्र कृष्णावतारामध्ये जर बघितलं तर अगदी लहानपणापासून जन्माला आल्यापासून ते अवतार संपवेपर्यंत भगवंताचं आयुष्य हे नॉर्मल आयुष्यच गेलेलं नाही. अगदी लहानपणापासून जन्म झाल्यापासून त्याच्या पाठीमागे त्याच्या स्वतःच्याच वधासाठी कंस इत्यादी राक्षस लागल्यामुळे जन्म झाल्यानंतर सुद्धा त्याला एक क्षण सुद्धा त्याच्या आईवडिलांच्या समवेत थांबता आलेलं नाही. रातोरात रात्रीच्या 12 वाजता त्याला गोकुळामध्ये नेण्यात आलं. गोकुळामध्ये नेण्यात आल्यापासून अनेक संकट त्याच्यावर आली आणि भगवंतानी त्या संकटांवर मात केली. भगवंत गोकुळामध्ये राहिले, पण ज्याला गोकुळ सोडून गेले त्याला परत पाठीमागं गोकुळाकडे बघितलं नाही. तिथून भगवंतानी अनेक प्रकारची ज्यावेळेला संकट घेतली त्यावेळेला स्वतःसाठी त्यांनी काहीही केलं नाही. जे काही करायचं असेल तर ते धर्मासाठी केलं. जे काही करायचं असेल ते निस्वार्थ बुद्धीनं केलं, आत्मबुद्धीनं केलं. आणि भगवंतानी गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अशा वेळेला त्यांनी या धर्माची स्थापना केली आणि ज्या पद्धतीने ते वागले, ज्या पद्धतीने त्यांनी संबंध त्यांचं आयुष्य जर आम्ही बघितलं तर टू द एक्सटेंट ते मथुरेतून पळून इकडे द्वारकेला सुद्धा आलेले आहेत. तिथं गुजरातमध्ये किंवा त्या ठिकाणी त्या भागामध्ये भगवंताला रणछोडदास असंही म्हणलं जातं. म्हणजे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी चांगलं म्हणा, निंदा करा, वंदन करा, अशा सर्व पद्धतीने जर आयुष्य जगत असताना जर भगवंतानी स्वतः जर आम्हाला जर सांगितलं असेल तर एक म्हणजे की माझं आयुष्य हे फक्त माझ्यावर म्हणजेच माझ्या आत्म चैतन्यावर अवलंबून आहे. मी स्वतःसाठी म्हणजेच आतच असलेल्या आत्मचैतन्यासाठी जगतो आहे. मला काहीही मिळवायचं नाही, मला काहीही स्वतःसाठी नको आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा मी सामान्य माणसासारखा, देहबुद्धीनं वागणाऱ्या माणसासारखा सतत काहीतरी कामामध्ये, रजोगुणामध्ये, काहीतरी मिळवण्याच्या भानगडीमध्ये सतत राहताना दिसतो, सतत काम करताना दिसतो. परंतु आत माझी जी बुद्धी आहे ती आत्मबुद्धी आहे आणि तेच चातुर्याचं लक्षण आहे. आणि म्हणूनच भगवंत कधीही संबंध आयुष्यामध्ये त्यांच्या जर बघितलं तर कधीही ते दुःखी झाले नाहीत, कष्टी झालेले नाहीत. ते सदैव शांत, आनंदी राहिलेले आहेत. आणि ते कसं राहावं याचा आम्हाला परिपाठ त्यांनी गीतेमध्ये सांगितलेला आहे. निष्काम कर्मयोग असेल, उपासना असेल आणि ज्ञान असेल, या सर्वाचा परिपाक अशा पद्धतीने जर आम्ही जर वागलो, विचारांनी जर समजून घेतलं आणि ते जर आमच्या आचरणामध्ये आणलं तर आम्ही सुद्धा भगवंताप्रती जाऊ शकतो. हे भगवंताचं आम्हाला वचन आहे आणि समर्थांनी ते आम्हाला दासबोधामध्ये अजून डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि तोच आता आपण आजचा समास किंवा आजचा दशक आपण पाहणार आहोत, तो म्हणजे आत्मदशक. आपण समासाला सुरुवात करूया. दशक 15वा आत्मदशक. समास पहिला, चातुर्य लक्षण. मगाशी बघितलं की या समासामध्ये प्रत्येक माणसाने कसं चतुराईनं वागावं हे आम्हाला सांगितलेलं आहे. आणि चतुराईनं आम्ही वागतो, नक्कीच वागतो. आम्ही त्याला काय म्हणतो की हा व्यवहार चतुर आहे, किंवा सध्याच्या इंग्लिशच्या भाषेमध्ये आम्ही त्याला स्ट्रीट स्मार्ट असं म्हणतो. म्हणजे काय, तर तो पाहिजे त्याला खोटं बोलतो, पाहिजे त्याला खरं बोलतो, पाहिजे त्याला आपली पोळी भाजून घेण्यासाठी अतिशय चतुराईनी गोष्टी करतो. म्हणून चातुर्य लक्षण ज्याला आम्ही पाहतो तर आम्ही त्यावेळेला तो जर अर्थ जर आम्ही आमच्या डोक्यात घेतला तर तो अर्थ चुकीचा आहे.
कारण आम्ही जो चतुराई करतो, आम्ही जो स्ट्रिक्ट स्मार्ट दाखवतो किंवा आम्ही व्यवहार चतुरपणा जो दाखवतो तो माझ्या स्वार्थासाठी दाखवतो, माझं भलं व्हावं यासाठी दाखवतो, मला त्यातनं काहीतरी मिळावं यासाठी दाखवतो, नवे नवे माझं चांगलं व्हावं आणि इतरांचं वाईट व्हावं यासाठी मी तो चतुरपणा दाखवतो. हा चतुरपणा समर्थांना इथे अपेक्षित नाही. आणि म्हणूनच हा आत्मदशक आहे. आत्मदशक असताना आत्मबुद्धी आम्ही कधीही न विसरता चतुराईनं वागणं हे समर्थांना इथं अपेक्षित आहे. जे भगवंतानी दोन्हीही म्हणजे रामावतारामध्ये पुरुषोत्तमाचा अवतार असेल त्या पुरुषोत्तमाच्या अवतारामध्ये आणि जो भगवान श्रीकृष्णाचा अवतार असेल त्याही अवतारामध्ये या पद्धतीने भगवंतानी आम्हाला वागून दाखवलेलं आहे. कधीही एकदाही आयुष्यामध्ये आत्मबुद्धी कमी झालेली नाही. म्हणजे मी कोण आहे हे भगवंत कधीही विसरलेले नाही. आणि हेच चातुर्याचं लक्षण आहे. श्रीराम अस्थि मांसांशी शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे नाना विकारी विकारे प्रवीण होईजे श्रीराम. म्हणून पहिल्यांदाच समर्थ चतुरपणाचं लक्षण किंवा चातुर्याचं लक्षण सांगतात की अरे या अस्थि मांसाच्या शरीरामध्ये कोण राहतो. म्हणजे हे जर शरीराचं जर आम्ही जर डिझाईन बघितलं, हे बायोलॉजिकल मशीन जर आम्ही जर बघितलं तर या बायोलॉजिकल मशीन मध्ये काय आहे तर फक्त हाडं आणि मांस रक्त अशा पद्धतीचं हे बायोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट आहे. पण हे बायोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट हे ऍक्च्युली जिवंत कसं झालं तर बायोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट हे जिवंत झालं फक्त त्या जीवामुळे जिवंत झालं. म्हणजेच तो जीव म्हणजेच आत्मा तो या शरीरामध्ये आहे म्हणूनच तो शरीर जिवंत झालं. अथवा ते शरीर हे मृत आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इट इज कॉमन सेन्सिकल थिंग. याच्यामध्ये काहीही चतुरपणाचं लक्षण सुद्धा येत नाही. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या शरीरामधून काहीतरी गेल्यानंतर या शरीराचं काही एक उपयोग राहत नाही. आणि हे शरीर आम्ही फक्त त्याला चिता दिल्याशिवाय आम्ही हे शरीराचं शेवटचा अंत्यसंस्कार करतो. आणि म्हणून कधीही हे आम्ही विसरता कामा नये की शरीर महत्वाचं नाही. शरीराच्या आत असणारा जीवात्मा हा या शरीराचा स्वामी आहे आणि तो म्हणजेच आमचं स्वतःचं स्वरूप आहे. तेच आत्मचैतन्य आहे. तोच जिवंतपणा आहे. तोच सच्चित आनंद आहे. हे त्याचं स्वरूप आहे. त्याच्यासाठी मी हे शरीर धारण केलेलं आहे की जे हाडामांसाचं शरीर आहे. आणि या हाडामांसाच्या शरीरामध्ये असतानाच की ज्या शरीरामध्ये अनेक विकार आहेत. आता हे सांगायचं आपल्याला कारण नाही, कारण या शरीरामध्ये अनेक विकार आहेत. हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेक रोग येतात. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने हे शरीर विकार पावत जातं. म्हणजे लहानपणी एका ठिकाणी एका प्रकारचं विकार असतात, नंतर तरुणपणी विकार होतात आणि वृद्धपणी विकार होतात. पण असं जरी ते शरीर अशाश्वत असेल, विकारी असेल, त्याच शरीरामध्ये जीवेश्वर राहतो. आणि तो जीवेश्वर आम्ही त्या जीवबुद्धी वाढवणे म्हणजेच शरीराकडे लक्ष देणे. जीवबुद्धी वाढवणे म्हणजेच शरीराच्या अनुषंगानं आम्ही ज्या काही आमच्या विचार करतो किंवा आम्ही जी काही कर्म करतो त्याला आम्ही त्याचं वर्धन करणे. आणि याच्या बरोबर अपोजिट आत्म विश्वेश्वर जो आहे त्याच्याकडे जर त्याच्या अनुषंगाने जर आम्ही जर जगलो तर आम्ही आमचं आयुष्य हे एका अत्युच्च कोटीवर नेऊ शकतो. तेच चातुर्याचं लक्षण आहे. तेच जीवाचं लक्षण आहे. तेच बुद्धीचं लक्षण आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही प्रवीण व्हावं, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करावा, त्याच्यासाठी आम्ही पुरुषार्थ करावा असं इथं आम्हाला समर्थ सांगतात. म्हणजे आम्हाला सगळ्यांना शरीर मिळालेलं आहे. सगळ्यांनाच 24/7 प्रत्येकाला दिवसाचे 24 तास आहेत. कुणालाही असे नाहीत की काही जणांना 26 तास आहेत आणि आम्हालाच फक्त 24 तास आहेत असं नाही. प्रत्येकाला
24 तासच आहेत, 365 डेज आहेत, पण त्या तासांमध्ये आमचं आयुष्य आम्ही कसं जगावं याचे आम्हाला फ्री विल आहे. आम्ही ते कशा पद्धतीने आमचं आयुष्य उन्नत करून घ्यावं याच्यासाठी आम्हाला फ्री विल दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही काय करतो, आम्ही देहबुद्धीचा आम्ही विकास केला, तर आम्ही देहबुद्धीचा विकास करून आम्ही आमचं लाईफ कम्फर्टेबल करायसाठी प्रयत्न करतो. म्हणजे त्यात आम्ही संपत्ती मिळवतो, त्याच्यात आम्ही घरदार मिळवतो, त्याच्यात आम्ही लोकांच्यासाठी काम करतो आणि लोक चांगलं म्हणतील त्यामुळे आम्हाला चांगलं वाटेल, अशा पद्धतीने आम्ही जीवन जगायचा प्रयत्न करतो. पण त्याच्यातून एक दिवस असा येतो की ती जीवबुद्धी आहे, हे शरीर आहे, ते मला सोडायलाच लागतं. आणि जीवबुद्धी मी वर्धन केली असेल तर माझं आयुष्य, याच्या पुढचं आयुष्य हे उन्नत होत नाही, कारण त्याच्यामध्ये मी प्रवीण होत नाही. याचं कारण असं आहे की माझ्याबरोबर काय येत असेल तर आत्मबुद्धी येते, जीवबुद्धी येत नाही. कारण माझं शरीर सोडताना मी जीवबुद्धी इथंच सोडून जातो. आणि म्हणून आत्मबुद्धी मला वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये मी प्रवीण झालं पाहिजे. आणि इथं समर्थ म्हणतात की हेच चातुर्याचं लक्षण. घनवट पोचट स्वभावे, विवरून जाणीचे जीवे, जीवे व्हावे न व्हावे अवघे, जीव जाणे श्रीराम. एकी माग मागो येणे, माग मागो घेणे, एकान मागताच देणे, प्रचितीने सुलक्षणे ओळखावी श्रीराम. समर्थ म्हणतात की तू मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहेस. तू एक 50, 60, 70 वर्ष ज्यावेळेला आयुष्य जगलेला आहेस, त्यावेळेला तुला आता कॉमन सेन्स विचार केला, आम्ही वेगवेगळ्या लोकांचा विचार केला, मी ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये, त्या लोकांमध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये, माझ्या मित्रांचा विचार केला, तर मला असं लक्षात येतं की अरे, काही जणांना काही जणांच्या आयुष्यामध्ये दुःख कमी आहेत आणि काही जणांच्या आयुष्यामध्ये दुःख जास्त आहे. काही जणांना सहजासहजी गोष्टी भेटतात, काही जणांना सहजासहजी नोकरी लागते, काही जणांना सहजासहजी प्रमोशन येतं, काही जणांना सहजासहजी संपत्ती मिळते, काही जणांना न मागताच मिळतं. असं असेल तर काहीतरी फरक असला पाहिजे, कुठेतरी फरक असला पाहिजे. मग तो फरक त्या शरीरामध्ये आहे का? मग तो शरीरामध्ये माझं आणि त्याच्या दुसऱ्या माणसाचं शरीर एकच आहे, त्याला सुद्धा 2 हात 2 पाय, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आहेत, मला सुद्धा 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 2 हात 2 पाय आहेत. मग त्याचं आयुष्य असं आणि माझं आयुष्य असं, हे याचं उत्तर काय? आणि याचं उत्तर एकच आहे की जी माझी बुद्धी आहे, जे माझं अंतःकरण आहे, जे माझं मन आहे, ते आमच्या दोघांचं वेगवेगळं आहे. आणि दोघांचा विचार करण्याची पद्धती वेगळी असल्यामुळे आमची दोघांची कर्म वेगवेगळी असल्यामुळे, आमच्या दोघांचेही पुण्य आणि पाप कर्म वेगळी असल्यामुळे आमच्या दोघांचं आयुष्य हे वेगवेगळ्या पद्धतीने जातं. म्हणून एकाच आयुष्य स्मूथ जातं आणि दुसऱ्याचं आयुष्य कमी स्मूथ जातं. एखाद्याच्या आयुष्यामध्ये जास्त दुःख येतात, खूप प्रयत्न करून सुद्धा त्याला गोष्टी मिळत नाहीत, आणि दुसऱ्या माणसाला न मागता सुद्धा गोष्टी मिळतात. प्रचितीने सुलक्षणे ओळखावी श्रीराम. समर्थ म्हणतात की हा प्रत्येकाचा अनुभव आहे, प्रत्येकाची प्रचिती आहे, आणि म्हणून प्रत्येकाने हे ओळखावं, ही लक्षणं ओळखावीत आणि त्याचा विचार करावा, म्हणजे मी सुद्धा तसा होईल. बघा, म्हणजे हे मी कशासाठी सांगितलंय? समर्थाने सांगितलंय की अरे, मी जर ते ओळखलं तर माझं आयुष्य सुद्धा, कारण प्रत्येकाला आयुष्य स्मूथ जायला हवं आहे, प्रत्येकाला आयुष्यामध्ये यश आणि यशच फक्त पाहिजे आहे, प्रत्येकाला आयुष्यामध्ये कोणतीही संकट नको आहेत. आणि जर असं असेल तर मी काय केलं पाहिजे? तर मी जो चतुर आहे त्याच्यासारखं वागलं पाहिजे, त्याच्याप्रमाणे माझे आचार आणि विचार ठेवले पाहिजेत.
तरच मी सुद्धा तसा होईन. बरोबर आहे ना? जर एखादा माणूस, जर दोन मित्र असतील आणि एखाद्या दोघांपैकी एकाला जास्त यश मिळत असेल, त्याचा चांगला नंबर, पहिला नंबर प्रत्येक वेळेला येत असेल आणि त्याला 95% पेक्षा जास्त मार्क मिळत असतील आणि दुसऱ्याला नेहमी कमी मार्क पडत असतील, तर त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी त्याला फॉलो केलं पाहिजे. तो जसा अभ्यास करतोय तसा अभ्यास केला पाहिजे, तो तसा विचार करतोय तसा विचार केला पाहिजे. म्हणजे काय होईल की तो सुद्धा त्याच्या मित्राप्रमाणे त्याचा सुद्धा पहिला नंबर येईल, त्याचा सुद्धा 95% त्याला मार्क मिळेल. म्हणून समर्थ म्हणतात की प्रचितीने सुलक्षणे ओळखावी. प्रत्येकाने तो विचार करायचा आहे आणि नुसता विचार करून चालत नाही. नुसता मला चांगले 95% मार्क पडले पाहिजेत, 95% मार्क पडले पाहिजेत म्हणून नुसता विचार करून उपयोग नाही. मला त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे, मला त्याच्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे, मला त्याच्याप्रमाणे कष्ट केले पाहिजेत. अध्यात्मातही तसंच आहे. आम्हाला चांगलं वागायचं आहे, आम्हाला चतुर व्हायचं आहे, आम्हाला भगवंतासारखं व्हायचं आहे, आम्हाला आत्मबुद्धी वाढवायची आहे. हे जरी सगळं आम्ही म्हटलं, आम्हाला भरपूर साधना करायची आहे, हे जरी आम्ही म्हटलं तरी सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे, आम्हाला त्याच्यामध्ये एक डिटर्मिनेशन पाहिजे, डिव्होशन पाहिजे आणि ती प्रोसेस, साधना कशी करायची ते ओळखून आम्ही ते फॉलो केलं पाहिजे. म्हणून ते समर्थ म्हणतात की प्रचितीने, पहिल्यांदा आम्ही प्रचिती घेतली पाहिजे, नंतर आम्ही रोल मॉडेल ठरवलं पाहिजे, म्हणजे चतुर कोण आहे हे ठरवलं पाहिजे आणि त्या चतुराप्रमाणे त्याचं चातुर्य आपल्यामध्ये येण्यासाठी ती लक्षणं ओळखून आम्ही तसं वागलं पाहिजे. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राहो शोध घ्यावा परांतराचा श्रम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे, तुला जर खरोखर जर चांगलं व्हायचं आहे, तुला जर सुख समाधानी आयुष्य जर जगायचं आहे, आनंदी आयुष्य जर जगायचं असेल, तर तुला काय केलं पाहिजे की तुला जीव जीवात घालावा. म्हणजे काय? तर माझा जीव दुसऱ्या जीवात घालावा, म्हणजे मला ज्याचा जीव हा चतुर आहे, ज्याच्यामध्ये आत्मबुद्धी वर्धन झालेली आहे, तो माणसाचं आम्ही आचरण करावं, त्याच्याप्रमाणे वागावं. राहो शोध घ्यावा परांतराच. चांगलं काय आणि वाईट काय याचा आम्ही शोध घ्यावा. नीती काय अनिती काय याचा आम्ही शोध घ्यावा. आत्मबुद्धी काय आणि देहबुद्धी काय याचा आम्ही शोध घ्यावा आणि त्या पद्धतीने आम्ही वागावं. आणि म्हणून इथे म्हणतात, उदाहरण देतात की जानवे हेवड कार्य झाले, ढिलेपणे हेवड आले, नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे राम. जर जानवं जर आम्ही गळ्यामध्ये घातलं आणि जर ते व्यवस्थित जर ठेवलं नाही तर त्याच्यामध्ये गुंतागुंत होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे एकदा गुंतागुंत झाली की ते जानवं परत ती गुंतागुंत काढून व्यवस्थित करणं हे अतिशय अवघड आहे. बाकी बऱ्याच सगळ्या गोष्टी होऊ शकतील, पण जानव्यातली एकदा जर गुंतागुंत झाली तर ती गुंतागुंत काढणं हे अतिशय अवघड आहे. तसंच तैसेच हे मनास मन, विवेके जावे मिळवण, ढिलेपणे अनुमान होत आहे श्रीराम. समर्थ म्हणतात, जसे जानव्यामध्ये गुंतागुंत झाल्यानंतर ती काढणं अवघड आहे आणि म्हणून चातुर्यपणाचं लक्षण काय आहे की त्या जानव्यामध्ये गुंतागुंत होऊ नये यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. तसंच हे मन सुद्धा तसंच आहे. मन म्हणजे काय? तर शरीरापेक्षा वेगळं असणारं माझं स्वतःचं मन, जर मी त्या मनावर जर विचार केला नाही, विवेकाने जर त्याच्यावर, त्या मनावर जर कंट्रोल केला नाही, माइंड कंट्रोल जर केला नाही, तर जसं जानव्यामध्ये गुंतागुंत होते तसं आमच्यामध्ये सुद्धा गुंतागुंत होते, मनामध्ये गुंतागुंत होते. म्हणजे काय होतं? कन्फ्युजन होतं. बघा, बऱ्याच वेळेला आमच्या मनामध्ये कन्फ्युजन होतं की आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. अर्जुनाची तीच अवस्था झाली होती पहिल्या अध्यायामध्ये की मी काय निर्णय घ्यावा. आमच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला अनेक प्रसंग येतात, अतिशय छोटे छोटे प्रसंग असतील, आणि त्या छोट्या छोट्या प्रसंगामध्ये सुद्धा मला मोह येतो, मला माझ्या मनामध्ये गुंतागुंत झालेली असते आणि त्यामुळे मी विवेकाने, विचाराने व्यवस्थित निर्णय घेऊ शकत नाही. आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात, त्यासाठी काय करावं?
त्यासाठी तैसेची हे मनास मन विवेके जावे मिळवण. हे जे मन जे आहे ते मन आणि बुद्धी याच्यामध्ये बुद्धीला जास्त महत्व दिलेलं आहे. शास्त्रामध्ये गीतेमध्ये समर्थांनी सुद्धा मनापेक्षा बुद्धीला जास्त महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून विवेक हा शब्द प्रत्येक समासामध्ये किती वेळेला आलेला आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्याला कळेल की विवेकाशिवाय आमच्या आयुष्यामध्ये काहीही नाही. विवेकाशिवाय आमच्या आयुष्यामध्ये विचारच होऊ शकत नाही. विवेकाशिवाय आमच्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि म्हणून जर आम्हाला सुख समाधान आनंद जर पाहिजे असेल तर तैसेची हे मन विवेके जावे मिळवणं. दिलेपणे अनुमान होत आहे श्रीराम. आणि म्हणून आमचा जो बऱ्याच वेळा आमचा प्रॉब्लेम काय होतो की आम्हाला कळतं पण वळत नाही. आम्हाला सगळं कळतं की हे असं 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 वागायला पाहिजे, पण आम्ही तसं वागू शकत नाही. याचं कारण आमचं मन आम्ही कंट्रोल करू शकत नाही. आमच्या मनावर बुद्धीचा कंट्रोल होऊ शकत नाही. मनाने बुद्धीनं कितीही सांगितलं की तू हे करू नकोस, तुला डायबिटीस आहे, तू आज आम्रखंड खाऊ नकोस, हे कितीही बुद्धीनं समजावून सांगितलं, ओरडून सांगितलं तरी सुद्धा आमचं मन मानत नाही. मन ढिलं पडतं आणि आम्ही ते आम्रखंड खातो. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की ढिलेपणे अनुमान होत आहे श्रीराम. अनुमाने अनुमान वाढतो, भिडेने कार्यभाग नसतो, या कारणे प्रत्यय तो आधी पहावा श्रीराम. म्हणून आपण स्वतःच अनुभव घ्यावा आणि स्वतःच अनुभव घेऊन भिडेनं कार्यभाग नसतो म्हणून काय करावं तर प्रथम आम्ही बुद्धीनं विचार करावा आणि मग त्या बुद्धीनं नेहमी आमच्या जीवनामध्ये वागावं. म्हणजे थोडक्यात काय सांगितलंय समर्थांनी तर प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही बुद्धीनं निर्णय घ्यावा, बुद्धीनं वागावं, मनापेक्षा बुद्धीला जास्त प्राधान्य द्यावं. हेच चतुरपणाचं लक्षण आहे. बऱ्याच वेळेला समर्थांनी यात थोडासा विषय चेंज केला इथनं पुढं की वश्य होती नाना लोक नाना कोण्या प्रकारे श्रीराम. अकल सांडून परती लोक वश्यकरण करीती, अपूर्ण पाने हळू पडती ठाई ठाई श्रीराम. अजून एक जीवनामध्ये जगत असताना जर आम्ही आमचं स्वतःच अनालिसिस केलं आणि आमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचं समाजाचं जर अनालिसिस केलं तर आम्हाला असं लक्षात येतं की आमचं जीवन हे आमच्या स्वतःवर अवलंबून न राहता आमचं जीवन हे इतरांवर अवलंबून राहतं. म्हणजे काय तर इतर लोक मला चांगले म्हणतात का नाही. जर इतर लोक चांगले मला म्हणत नसतील तर ते मला चांगलं कसे म्हणतील या पद्धतीने मी जास्त लक्ष देतो, त्या पद्धतीने मी वागायचा प्रयत्न करतो, त्यांच्याशी मी गोड बोलतो. म्हणजे काय होईल की ते मला चांगलं म्हणतील. मला ते चांगलं म्हणल्यानंतर मला स्वतःला बरं वाटेल आणि मी चांगला आहे असं मला वाटायला लागेल. म्हणजे थोडक्यात आम्ही लोकांवर डिपेंडंट असतो. आम्ही लोकांवर म्हणजे थोडक्यात आमची बुद्धी आम्ही गहाण ठेवून लोकांच्या पद्धतीने लोकांच्या विषनी आम्ही वागायचा प्रयत्न करतो आणि अशा पद्धतीने आम्ही लोकांना वश करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे समर्थांनी वश्य होती लोकज्ञाना कोण्या प्रकारे श्रीराम हा शब्द वापरलाय. म्हणजे बऱ्याच वेळेला हिप्नोटाईज आपण जे म्हणतो की आम्ही लोकांना हिप्नोटाईज करायचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या प्रकारे. आमच्या वागण्याने असेल, आमच्या बोलण्याने असेल, आमच्या कृतीने असेल की जेणेकरून त्याच्यामध्ये आमचा स्वार्थ आहे. लोकांचं हित व्हावं का नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण त्या वागण्याने माझं हित व्हावं, मला लोकांनी चांगलं म्हणावं, मला माझी कामं व्हावीत याच्यासाठी मी लोकांना वश करण्याचा प्रयत्न करतो. समर्थ म्हणतात हा शॉर्टकट आहे. अशा पद्धतीने जर आम्ही लोकांना वश करण्याचा जर प्रयत्न केला तर थोडंफार प्रमाणावर थोड्याफार वेळेला थोड्याफार ठिकाणी यश सुद्धा मिळू शकेल. आज आता आपण बघतो बऱ्याच वेळेला जे पॉलिटिकल लोक जे आहेत आणि आज पॉलिटिकल लोक वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना वश करण्यासाठी
लोकांचे वोट मिळवण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात आणि थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांना यश सुद्धा मिळतं. समर्थांना याच्यामध्ये अजिबात रस नाही. समर्थ म्हणतात की जर चतुर असेल तर तो काय करेल, तर तो लोक स्वतःच्या आचरणाने, स्वतःच्या चतुरपणाने, की जे चतुरपण निस्वार्थ बुद्धीनं काम केलेलं आहे, तो निस्वार्थपणे पद्धतीने काम करेल, लोकांच्या हितासाठी काम करेल. त्याला थोडासा वेळ लागेल, पण एके दिवशी लोकांना कळेल की हा माणूस हा निस्वार्थ पद्धतीने आपल्या चांगल्यासाठी झटतो आहे, आपल्या चांगल्यासाठी करतो आहे. भले आम्हाला कधी कधी वाईट वाटेल, भले आम्हाला त्याच्यामध्ये कष्ट पडतील, पण तरी सुद्धा हा माणूस आपल्या चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करतो आहे. हे जे वशीकरण आहे, हे वशीकरण आत्मवशीकरण आहे. समर्थ म्हणतात की, आणि म्हणूनच तिथे म्हणतात की जर आमच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये जर एकच आत्मा असेल, बघा काळजीपूर्वक, जर आमच्या सगळ्यांचं शरीर वेगवेगळं आहे, पण आमच्या सगळ्यांच्या शरीरामध्ये जर एकच आत्मा आहे असं जर आम्हाला जर शास्त्र सांगत असेल, आणि तो जर आत्मा सच्चित आनंद या 3 प्रकारांनी जर मॅनिफेस्ट होत असेल, आणि मी जर माझ्यामध्ये जर तोच आत्मा असेल आणि मी विचारांनी आत्मबुद्धीनी जर तसं वागत असेल, तर मी माझ्या तशा वागण्याने प्रत्येक माणसाला त्याच्या आत्मबुद्धीला हात घालून मी त्याला वश करू शकतो. हे समर्थांचं सांगणं आहे. आणि ते जे वशकरण आहे ते लोककल्याणासाठी आहे, आणि म्हणून ते जास्त श्रेष्ठ आहे, आणि म्हणूनच ते चातुर्याचं लक्षण आहे असं इथं समर्थ म्हणतात. जगदीश आहे जगदांतरी, चेटके करावी कोणावरी, जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ. म्हणून श्रेष्ठ कोण आहे, कोण विचारी आहे, की जो स्वतःची आत्मबुद्धी जागृत करतो आणि स्वतःच्या आत्मबुद्धीनं इतरांच्या आत्मबुद्धीला हाक घालतो. कारण का, की ती हाक जगदीशाने जगदीशाला घातलेली हाक आहे. ते हिप्नोटिझम कुणा जगदीशाने जगदीशावर केलेलं हिप्नोटाइज आहे, आणि म्हणूनच ते जास्त श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही, त्याच्यामध्ये निस्वार्थपणा आहे. त्या प्रत्येक माणसाचं कल्याण व्हावं ही एकच इच्छा आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली इच्छा नाही. म्हणून भगवंत सुद्धा गीतेमध्ये म्हणतात की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी का इथं येतो, मी फक्त एकाच कारणासाठी इथं येतो की धर्म टिकावा आणि अधर्माचा नाश व्हावा. जे सज्जन आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, सज्जनांचं सामर्थ्य वाढावं आणि दुर्जनांचं सामर्थ्य गळून पडावं, यासाठी मी येतो. आणि म्हणूनच इथे समर्थ म्हणतात की जो चतुर आहे तो स्वतःचं सामर्थ्य वाढवतो. ते सामर्थ्य देहबुद्धीचं सामर्थ्य नाही, ते आत्मबुद्धीचं सामर्थ्य असल्यामुळे ते सामर्थ्य तो स्वतः वाढवतो आणि इतरांना समाजामध्ये तो बहाल करतो. म्हणजेच तो प्रत्येकाला जी माणसं त्याच्या संपर्कामध्ये येतात, सत्संगामध्ये येतात, त्या सर्वांना ते बहाल करतो, तो विवेकपणा बहाल करतो. कारण का, की दोघांच्याकडे जगदीश आहे, तो एकच आहे, आत्मबुद्धी एकच आहे. जरी दोघांची शरीर वेगळी असेल, हा अतिशय मोठा विचार आहे. आणि म्हणून हा विचार सगळ्यात जास्त महत्वाचा, कारण दुसराही समाज लगेचच निस्वार्थ आहे, निस्वार्थ व्याप. कारण प्रत्येक वेळेला समर्थांचा जो म्हणणं जे आहे ते निस्वार्थपणानं जगा, आत्मबुद्धीनं जगा, चतुराईनं जगा, दुसऱ्याच्या भल्यासाठी जगा, जगाच्या भल्यासाठी जगा, विवेकानी जगा. जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ सलाम. जो विवेकानी वागेल, जो त्यागानी जगेल, जो दुसऱ्यासाठी त्याग करेल, तोच सर्वश्रेष्ठ आहे असे ते समर्थ म्हणतात.
तो सर्वश्रेष्ठ का आहे? तर तो जगदीशाचा दास आहे, तो रामदास आहे. तो जगदीशानं जे सांगितलेलं काम आहे तो ते काम करण्यासाठी या शरीरामध्ये आलेला आहे. जगदीशानं दिलेलं जे काम आहे ते तो चोखपणानं करण्यासाठी तो या शरीरामध्ये येऊन, या समाजामध्ये येऊन लोककल्याणाचं काम करतो आहे. आणि म्हणून तो स्वतःही श्रेष्ठ आहे आणि तो इतरांनाही श्रेष्ठ करण्याची शक्ती त्याच्याकडे आहे. श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ, कृत्रिम करी तो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट, अथवा भले श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की जो श्रेष्ठ कार्य करेल तोच श्रेष्ठ होतो. कृत्रिमपणानं जो, म्हणजे थोडक्यात आहे गाढव, आणि गाढवावर ज्यावेळेला वाघाचं कातडं पांघरलं जातं त्यावेळेला तो वाघ असल्याचं फक्त कृत्रिमपणा दाखवतो, तो फक्त दाखवतो, पण आतून तो गाढवच आहे. म्हणजे थोडक्यात काय की तो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन सध्याच्या काळामध्ये, सोशल मीडियाच्या काळामध्ये लवकर आपल्याला प्रगती व्हावी, सगळ्यांनी आपण सगळ्यांच्या मध्ये प्रसिद्ध व्हावं, यासाठी तो शॉर्टकट्स घेतो. म्हणूनच इथं समर्थ म्हणतात की कर्मानुसार प्राणी नष्ट, अथवा भले श्रीराम. म्हणून जसं आम्ही कर्म करतो तशा पद्धतीने आम्ही ते होतो. कर्माचा सिद्धांत आहे, जर आम्ही श्रेष्ठ कार्य केलं म्हणजे नीतीने वागलो, धर्माने वागलो, न्यायानं वागलो, आणि त्या पद्धतीने आम्ही जर कार्य केलं तर आमचं जे कार्य आहे ते श्रेष्ठ होईल. आणि स्वार्थासाठी अनितीचा वापर करून अविवेकाने जर आम्ही जगलो तर आम्ही आमच्याच कर्माने आम्ही नष्ट होऊ, असं इथं समर्थ म्हणतात. म्हणजे समर्थाने इथं परत निष्काम कर्मयोग किंवा आचार, इथं धर्म इथं आम्हाला सांगितलाय की जर चतुर जर आम्हाला व्हायचं असेल, आम्हाला जर आमचं आयुष्य जर उन्नत करून घ्यायचं असेल तर आम्हाला अशा पद्धतीने जगलं पाहिजे, असं समर्थ म्हणतात. राजे जाती राजपंथे, चोर जाती चोरपंथे, वेडे ठाके अल्पस्वार्थे, मूर्खपणे सदा. म्हणून जर आम्हाला जर राजमार्गानं जायचं असेल आणि राजापर्यंत किंवा राजा व्हायचं असेल तर आम्हाला राजाचा मार्ग अवलंबला पाहिजे. जर आम्ही चोराचा मार्ग अवलंबला तर आम्ही राजा होऊ शकत नाही, आम्ही चोरच होणार. वेडे ठके अल्पस्वार्थे, मूर्खपणे सदा. हा मूर्खपणा आहे. आणि अल्प स्वार्थासाठी आम्ही जर तसं जर वागलो तर आम्ही आमचंच अधपतन करून घेणार, आम्हीच आमच्या जीवनामध्ये कधीही सुखी समाधानी आनंदी होणार नाही, असं समर्थांचं आम्हाला सांगणं आहे. मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाणा, नाना चातुर्याच्या खुणा, चतुर जाणे राम. आता सध्याच्या काळात जर आम्ही जर पाहिलं, आजूबाजूला पाहिलं तर काय होतं की प्रत्येकाला वाटतं की मीच चतुर आहे, प्रत्येकाला वाटतं की माझाच मार्ग बरोबर आहे, प्रत्येकाला वाटतं की मीच न्यायाने वागतोय, मीच नीतीने वागतोय. कारण काय की मीच माझ्या नीतीच्या, न्यायाच्या, धर्माच्या कल्पना करून ठेवलेल्या आहे. मीच शहाणा आहे असं वाटतं. मी जरी मूर्ख असलो तरी मी शहाणा आहे असं प्रत्येकाला वाटतं. समर्थ म्हणतात की तो दैन्यवाणा आहे, तो वेडा आहे, नाना चातुर्याच्या खुणा, चतुर जाणे राम. आणि का ते चतुर आहे? कारण ऍब्सोल्यूट जर असेल तर धर्म म्हणजे काय आणि अधर्म म्हणजे काय हे ऍब्सोल्यूट ट्रूथ आहे. सत्य आणि असत्य हे ऍब्सोल्यूट आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचं काहीही कारण नाही. नीती काय आणि अनिती काय, अगदी अनितीने वागणारा माणूस सुद्धा जरी वरती दाखवत असेल की मी नीतीने वागतो, पण त्याला आतून माहितीये की मी अनितीने वागतो आहे. म्हणून प्रत्येकाला आम्हाला आता या कलियुगामध्ये सुद्धा वाईटातला वाईट जरी माणूस असेल, जरी त्याला प्रसिद्धी मिळाली असेल, जरी त्याला संपत्ती मिळाली असेल, जरी त्याला सत्ता मिळाली असेल, तरी त्याला आत माहिती आहे की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. आणि म्हणून तो फक्त शॉर्टकट घेतो आणि प्रसिद्धीच्या मागाला लागतो, तो शॉर्टकट घेतो आणि संपत्ती मिळवतो. तो कधीही धर्माने वागत नाही, तो अधर्माने वागतो, हे त्याचं त्याला सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून ते समर्थ म्हणतात की मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाणा, नाना चातुर्याच्या खुणा, चतुर जाणे राम. जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरशी झाला, हरत्री परत्री तयाला काय होणे राम. म्हणून समर्थांचं एकच सांगणं आहे की प्रत्येक वेळेला आम्ही काय करावं तर जगदीश्वराला मिळावं, जगदीश्वरासारखं व्हावं, जगदीश्वरासारखा विचार करावा.
जगदीश्वरासारखा विवेक करावा. जगदीश्वराचा आदर्श म्हणजेच राम आणि कृष्णांचा आदर्श, त्यांच्या चरित्राचा आदर्श आमच्या समोर ठेवावा आणि त्या पद्धतीने आमचं आयुष्य जगावं. आणि अशा ज्या पद्धतीने जर आम्ही आयुष्य जगलो, अरत्री परत्री दयाला काय होणे राम, त्या माणसाला काय कमी पडणार आहे. कारण बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिविण माणूस काचे, राज्य सांडून हुकाचे, भीक मागे श्रीराम. म्हणून बुद्धी आम्हाला कोण देतो, तर बुद्धी फक्त भगवंतच देऊ शकतो. आणि जर बुद्धी जर भगवंत देऊ शकतो, तर आम्हाला बुद्धीशिवाय माणूस होऊच शकणार नाही. आणि जर आम्हाला जर माणूस व्हायचं असेल तर आम्हाला बुद्धी पाहिजे, आणि बुद्धी पाहिजे असेल तर आम्हाला भगवंताकडेच गेलं पाहिजे. ह्याच्याशिवाय दुसरं काहीही आम्हाला मार्ग नाही. आणि म्हणून इथे म्हणतात की राज्य सांडून फुकाचे, भीक मागे श्रीराम. म्हणून आम्हाला प्रत्येकाला आयुष्यामध्ये कशा पद्धतीने आम्ही आयुष्य जगावं हा मार्ग इथं समर्थ आम्हाला सांगतोय. जे जे जेथे निर्माण झाले ते ते तयास मानले, अभिमान देऊन गोविले ठाई ठाई श्रीराम. पण आम्हाला रियालिटीमध्ये, समाजामध्ये, आमच्या आजूबाजूला तसं दिसत नाही. याचं कारण एकच की आम्ही आमच्या अभिमानामुळे, आम्ही आमच्या इगोमुळे, इंग्लिशमध्ये शब्द वापरतो, किंवा माझ्या असलेल्या अहंकारामुळे मी स्वतःलाच शहाणा समजतो आणि मला पाहिजे तशाच पद्धतीने वागतो आणि मीच माझ्या पायावर थोंडा पाडून घेतो. म्हणून समर्थ म्हणतात की अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेची म्हणती आम्ही सुंदर, अवघेची म्हणती आम्ही चतुर, भूमंडळी श्रीराम. हे आम्हाला आजूबाजूला काय दिसतं, तर सगळेच मोठी माणसं आहेत असं आम्ही प्रत्येक जण म्हणतो. आम्हीच सुंदर आहोत असं अवघेची म्हणते आम्ही सुंदर, अवघेची म्हणते आम्ही थोर, अवघेची म्हणते आम्ही चतुर, भूमंडळी श्रीराम. या संबंध सगळ्या भूमंडळीमध्ये अभिमानामुळे, अहंकारामुळे, इगोमुळे प्रत्येक जण स्वतःला शहाणा समजतो, प्रत्येक जण स्वतःला थोर समजतो, प्रत्येक जण स्वतःला सुंदर समजतो, प्रत्येक जण स्वतःला चतुर समजतो. ऐसा विचार आणिता मना, कोणीच लहान म्हणविना, जाणते आणती अनुमाना, सकळ काही श्रीराम. आपुल्याला स्वाभिमाने, लोक चालिले अनुमाने, परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे हे जरी सत्य जरी असेल, सगळेच जण स्वतःला शहाणे, थोर, मोठे समजत असतील, पण ते आपापल्या अभिमानानी आपणच असं समजून चाललेले आहेत हे आम्ही विचाराने समजू शकतो. आणि म्हणून प्रत्येकाने ज्यावेळेला विचार किंवा विवेक किंवा बुद्धी जर आम्ही जागृत केली तर आम्हाला हे समजणं फार अवघड नाही. आणि म्हणून आम्ही प्रत्येकाने आम्ही काय केलं पाहिजे, तर विवेकाने वागलं पाहिजे. लटिक्याचा स्वाभिमान घेणे, सत्य अवघेची सोडणे, मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसी श्रीराम. आता बघा समर्थांनी कुठं नेलंय बघा. इथून समर्थांनी काय सांगितलंय की विवेकाने वागलं पाहिजे. विवेकाने वागलं पाहिजे म्हणजे काय, तर सत्य अवघेच सोडणे, मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसी श्रीराम. आता सत्य म्हणजे काय, सत्यमेव जयते. हे वाक्य आमच्यासाठी सुद्धा अतिशय कोरल्यासारखं वाक्य आहे. आणि मग सत्य म्हणजे काय, तर सत्य म्हणजे एकच सत्य आहे की जे असत्य होऊ शकत नाही. जे आहे आहे आहे, जे भूतकाळात आहे, जे वर्तमान काळात आहे, जे भविष्य काळातही असणार आहे, ते एकच सत्य आहे. आणि ते एकच सत्य म्हणजे आत्मचैतन्य आहे. म्हणजे आम्ही विवेकाने पाहिले पाहिजे म्हणजे काय, तर विवेकाने आम्ही सत्य शोधक आहोत. आम्ही सत्य शोधलं पाहिजे म्हणजे काय, तर आम्ही ते सत्य म्हणजे सच्चित आनंद हे जो शोध आहे, सत्याचा शोध घेणं म्हणजेच आत्मचैतन्याचा शोध घेणं, आत्मचैतन्याचा शोध घेणं म्हणजेच आनंदाचा शोध घेणं, आणि आनंदाचा शोध घेणं म्हणजेच हे विवेकाचं लक्षण आहे, तेच आत्मबुद्धीचं लक्षण आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्यांनी ज्यांनी सत्य सोडलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी आत्मबुद्धी सोडलेली आहे, ज्यांनी ज्यांनी विवेक सोडलेला आहे, ते मूर्ख आहेत. ते मूर्खपणाची त्यांची लक्षणं आहेत. सत्याचा जो स्वाभिमान तो जाणावा निराभिमान, न्याय अन्याय समान कदापि नव्हे श्रीराम. समर्थ म्हणतात की अभिमान
म्हणून जो म्हणतो की जो सत्यानं वागणारा असतो तो निर्भय असतो. जो सत्याची कास धरून चालतो त्याला अभिमान कोणाचा असतो? त्याला अभिमान असतो, पण त्याला स्वतःचा अभिमान नसतो, त्याला सत्याचा अभिमान असतो. त्याला सत्याचा अभिमान असल्यामुळे तो त्याचा अभिमान हा त्याचा स्वतःचा वैयक्तिक देहाभिमान नाही, तर तो आत्म्याचा अभिमान आहे. आणि म्हणून त्या माणसाकडे, चतुर माणसाकडे आत्मविश्वास असतो. आत्मविश्वास का असतो? बघा, सगळे शब्द बघा. आत्मविचार, आत्मविश्वास, आत्मानंद, हे सत्य, हे सगळं. म्हणून जो जगण्याचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान हे आत्म्याचं अधिष्ठान आहे. आणि म्हणून जरी त्याच्याकडे अभिमान दिसला तर तो अहंकारानं वागतोय का काय असं जरी वाटलं असतं तरी तो अभिमान त्याच्या स्वतःचा नसतो, स्वार्थाचा नसतो, तो सत्याचा अभिमान आहे. तो त्याचा स्वतःचा निराभिमान आहे. समर्थ ते स्वतः सांगतात की सत्याचा जो स्वाभिमान तो जाणावा निराभिमान, न्याय अन्याय समान कदापि नव्हे सलाम. अहो, न्याय आणि अन्याय कधी सारखे असू शकत नाहीत. न्याय म्हणजे न्याय आणि अन्याय म्हणजे अन्याय. आणि म्हणून न्यायानं जो वागणारा माणूस आहे, ज्याचं आचरण हे न्यायानं आहे, तो कधीही घाबरत नाही. तो कधीही या समाजामध्ये जगताना कधीही भीतीनं, चिंतेनं ग्रासत नाही. आणि म्हणून आणि परत म्हणतात न्याय म्हणजे जो शाश्वत, अन्याय म्हणजे अशाश्वत, बाष्कळ आणि नेमस्त एक कैसा असेल राम. समर्थ म्हणतात अहो, न्याय म्हणजे शाश्वत आहे आणि अन्याय म्हणजे अशाश्वत आहे. बाष्कळ आणि नेमस्त एक कैसा असेल राम. एक उघड भाग्य भोगिती, एक तस्कर पळवणी जाती, एकाची प्रगट म्हणती, एकाची कान कोण दिसला. म्हणून समर्थ म्हणतात की जो अशा पद्धतीने वागतो तो भाग्य भोगतो, अशा पद्धतीने वागतो तो महंत होतो. आणि बाकीच्या पद्धतीने जे वागतात, जे शॉर्टकट घेतात, ते एक तस्कर पळवणी जाती, एकाची कान कोण दिसला. म्हणून समाजामध्ये ज्याला आम्ही बघतो त्याला एखादा माणूस हा अतिशय सामर्थ्यपणाने जगत असतो. ते सामर्थ्य ते आत्म्याचं सामर्थ्य आहे, ते महंताचं सामर्थ्य आहे, ते त्या शाश्वताचं सामर्थ्य आहे. आचार्य विचारे विण, जे जे करणे तो तो क्षीण, धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे सदाम. म्हणून समर्थ प्रत्येक वेळेला म्हणतात की इथं आचार आणि विचार अतिशय महत्वाचा आहे. आचाराशिवाय विचार उपयोगी नाही आणि विचाराशिवाय आचार उपयोगी नाही. आचार आणि विचार हे दोन पंख ज्या वेळेला आमच्या आयुष्याला येतात त्याच वेळेला मी विवेकाने वागतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे जे काही वागणं आहे ते फक्त दमणं आहे. जे जे करणे तो तो सीन असं समर्थ म्हणतात की याच्या व्यतिरिक्त जे काही आम्ही करतो ते फक्त त्याच्यातून काहीही आम्हाला फायदा होणार नाही, त्याच्यातून आम्हाला काहीही फळ मिळणार नाही. ते फक्त इट इज एक्झर्शन आहे, त्याच्यातनं काहीही लाभ होणार नाही. आणि म्हणून इथं म्हणतात की चातुर्य लक्षण, आत्मदशकातलं चातुर्य लक्षण काय सांगतात की धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे राम. धूर्त आणि विचक्षण हे शब्द आपण वेगळ्या पद्धतीने व्यवहारामध्ये वापरतो, पण इथं समर्थांनी आत्मकल्याणासाठी जो झटतो तो विचारी, तो धूर्त, तो एका अर्थानं स्वार्थी असला तरी तो चांगल्यासाठी स्वार्थी आहे. कारण का बाकीचे सगळे कसे आहेत, उदंड बाजारी मिळाले तरी ते धूर्तची आळीले, धूर्तापाशी काही न चले बाजाऱ्यांचे सदाम. असा जो धूर्त माणूस असतो, असा जो विचारी माणूस असतो, तो हजारो बाजारी जरी लोक एकत्र आली तरी त्यांना तो घाबरत नाही. या कारणे मुख्य तयासी करावे सख्य, येणे करिता असख्य बाजारी मिळतीस राम. धूर्तासी धूर्तची आवडे, धूर्त धूर्तीस पवाडे, उगेच हिंडती वेडे कार्ये विणस राम. धूर्तासी धूर्तपण कळाले, तेने मनास मनपण मिळाले, परी हे गुप्त रूपे केले पाहिजे सर्वसदाम. समर्थ म्हणतात की हा जो मार्ग आहे, हा मार्ग जरी प्रत्येकाला कळलं की अरे या पद्धतीने मी वागावं, आत्मबुद्धी अशा पद्धतीने वर्धन करावी, आत्म्याचा मार्ग हा असा मार्ग आहे, हा या पद्धतीने आचार आणि विचार समर्थांनी जो सांगितलाय त्या पद्धतीने हे सगळं मी करतो आहे, हे गुप्तपणाने करावं. गुप्तपणाने करावं म्हणजे त्याचा
त्याचं अवडंबर माजून देऊ नये की मी हे करतोय, मी हे करतोय, मी करतोय. कारण का की जोपर्यंत आम्हाला पूर्णपणे आमचं जीवन बदलत नाही, जोपर्यंत पूर्णपणे आमचं जीवन त्या पद्धतीने होत नाही, तोपर्यंत हाफ विक्टरी आम्ही डिक्लेअर करू शकत नाही. म्हणून ते समर्थ म्हणतात की सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय गुप्तपणाने साधना केली पाहिजे, अतिशय गुप्तपणाने विचार केला पाहिजे, अतिशय गुप्तपणाने स्वतःला घडवलं पाहिजे, आचार विचार त्या पद्धतीने केले पाहिजेत. समर्थाचे राखता मन तेथे येती उदंड जन आणि सज्जन आर्जव करीती सदाम. म्हणून असा जो माणूस ज्याला तयार होतो, हे समर्थांचं स्वतःच समास आहे की समर्थांनी स्वतःला तसं तयार केलेलं आहे. आणि त्यांच्या शिष्यांना सुद्धा, कल्याण स्वामी असतील किंवा बाकीचे सगळे शिष्य असतील, महंत असतील, समर्थांनी सगळ्यांना अशा पद्धतीने तयार केलेलं आहे की त्यामुळे समर्थांचे राखता मन तेथे येती उदंड जन आणि सज्जन आर्जव करीती सदाम. ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी शोधावी, नीती न्याय वाट रोधावी, पाषांडाची श्रीराम. वेश धरावा बावळा, अंतरी असावा नाना कळा, सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये श्रीराम. अतिशय प्रसिद्ध ओवी दासबोधातली आहे की वेश धरावा बावळा. अनेक ठिकाणी ही कोट केली जाते, वेगवेगळ्या पद्धतीने कोट केली जाते की वेश धरावा बावळा, अंतरी असावा नाना कळा, सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये श्रीराम. त्यामुळे आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट ही ओवी कधी घेऊ नये. वेश असावा बावळा याचा अर्थ असा आहे की देहबुद्धी किंवा जे वरून जे आम्हाला दिसतं ती बुद्धी, आम्ही त्या बुद्धीकडे लक्ष देऊ नये. अंतरी असाव्या नाना कळा म्हणजे जी आत्मबुद्धी आहे त्याचं वर्धन करावं. सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये म्हणजे थोडक्यात काय ते सांगितलं की जे वरून जे आम्हाला दिसतं तसं आज जर मी आमच्याकडे बघितलं, आमच्या समाजामध्ये जर बघितलं तर फक्त आज आम्हाला जे वरून आम्हाला दिसतं, दृष्टीला दिसतं ते चांगलं दिसावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मी चांगला दिसावा यासाठी मी मेकअप करतो, मी चांगले कपडे घालतो. लोक मला ते बघितल्यानंतर, मी चांगल्या गाडीतनं उतरल्यानंतर लोक म्हणतात की हा श्रीमंत आहे वाटतं. म्हणजे थोडक्यात काय की या सगळ्या वरवर दिसणाऱ्या गोष्टी आहेत याच्यावर आम्ही जास्त लक्ष देतो. हीच देहबुद्धीचं वर्धन होण्याचं लक्षण आहे. पण आमच्या आत वेगवेगळ्या कला असाव्यात, आमच्या आत एक अतिशय आत्मविश्वास असावा, नीती न्याय यांनी परिपूर्ण असावं, अशा पद्धतीने आमचं जीवन असावं. हे आंतरिक जीवन आहे. बहिर्मुख असणारं जीवन आणि अंतर्मुख असणारं जीवन याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि ज्याचं जीवन अंतर्मुख आहे, ज्याचं जीवन आतून समृद्ध आहे, तो कधीही घाबरत नाही, तो कधीही चिंताग्रस्त होत नाही, तो कधीही डळमळीत होत नाही. निस्पृह आणि नित्य नूतन. कारण का की त्याचं जे आयुष्य आहे, त्याचं आंतरिक आयुष्य हे अतिशय निस्पृहपणाचं आहे. त्याचं आयुष्य हे नित्य नूतन आहे. कारण का की त्याला ब्रह्मज्ञान म्हणजे आत्मज्ञान याचा प्रत्यय सदैव सदोदित येतो आहे. प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी श्रीराम. नाना जिनस पाठांतरे निवती सकळांची अंतरे, चंचळपणे तदंतरे सकळा ठाई श्रीराम. एके ठाई बसून राहिला तरी मग व्यापची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की असा जो चतुर माणूस आहे की जो भगवंताचा पाईक आहे, भगवंताचा दास आहे, तो एका ठिकाणी राहत नाही. कारण का की त्याला अनेक ठिकाणी जाऊन जी भगवंताची जी सगळी लेकरं आहेत त्यांच्यासाठी तो काम करतो, त्यांना चांगलं व्हावं यासाठी तो प्रयत्न करतो. त्यामुळे जर तो एका ठिकाणी राहिला तर मग व्यापची बुडाला असं समर्थ म्हणतात. म्हणून महंतचं लक्षण सुद्धा समर्थ म्हणतात की महंत एका जागी थांबत नाही, तो सारखा काही ना काहीतरी काम करत राहतो. तो लोकसंग्रह करतो, लोकांच्या कल्याणासाठी काम करतो. सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. सावध शब्द समर्थांचा अतिशय आवडता शब्द आहे. कारण जरी तो महंत असला, जरी तो लोककल्याणासाठी समाजामध्ये काम करत असला तरी सुद्धा त्याला समाजामध्ये तो वाहवत जाता कामा नये. समाजामध्ये त्यांनी सावध राहून
त्यांनी आपलं काम करावं. भेट भेटो जरी राखणे हे चातुर्याची लक्षणे, मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे. आणि म्हणून त्याचं आयुष्य कसं असतं? त्याचं आयुष्य अतिशय समाधानी असतं. त्याचं आयुष्य हे नेहमी तृप्त असतं. त्याचं आयुष्य नेहमी आनंदी असतं. कारण का? की ते आनंद, समाधान आणि तृप्तता ही बाहेर अवलंबून नाही, ही बाहेर माणसांवर, प्रसंगांवर अवलंबून नाही, तर ते समाधान, आनंद, तृप्तता ही आतच अवलंबून आहे. म्हणजेच ते आत्मसमाधान आहे, तो आत्मानंद आहे, ती आत्म्याची तृप्तता आहे. त्यामुळे तो माणूस सदैव समाधानी असतो. त्याला काहीही मिळवायचं नसतं. व्यावहारिक दृष्ट्या त्याला काहीही, कोणी निंदा कोणी वंदा, चांगलं वागणे हाच आमचा धंदा. आणि त्याचं रिपोर्टिंग कोणाला आहे? त्याचं रिपोर्टिंग फक्त त्या जगदीश्वराला आहे. त्याचं रिपोर्टिंग फक्त त्या भगवंताला आहे. त्यामुळे भगवंतानी चांगलं म्हणलं की तो अतिशय समाधानी असतो, आनंदी असतो. तो मनुष्यासारखाच असतो, पण तो मनुष्यामध्ये उत्तम पुरुष असतो. मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान. त्यामुळे त्याचे जे गुण आहेत, त्या गुणांनी त्या विवेकाने तो नराचा नारायण होतो. आणि म्हणूनच आम्हाला प्रत्येकाला समर्थ म्हणतात की आत्मदशकाचा ज्यावेळेला मी विचार करतो, त्यावेळेला आत्म्याचा विचार करून प्रत्येक नरानी नारायण होण्यासाठी प्रयत्न करावा. हेच चातुर्याचं लक्षण आहे, हेच उन्नतीचं लक्षण आहे. आणि ही उन्नती साधून करता 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 तो माणूस कसा काम करतो? समास दुसरा, निस्पृह व्याप श्रीराम. पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटिली लहान थोरे, पालटती मनोविकारे क्षणाक्षणास राम. समर्थ म्हणतात की या पृथ्वीमध्ये मानवी शरीर, अनेक मानवी शरीर आम्हाला दिसतात. लहान शरीर असतील, मोठी शरीर असतील, या संप्रदायाची शरीर असतील, त्या संप्रदायाची शरीर असतील, या धर्माची शरीर असतील, त्या धर्माची शरीर असतील, वेगवेगळ्या प्रकारची अनेक शरीर आम्हाला दिसतात. पृथ्वीमध्ये मानवी, त्याला अतिशय उदंड हे आहे. पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे, पालटी मनोविकारे क्षणक्षणा. आणि त्यांचे मनाचे विकार क्षणाक्षणाला बदलतात. आम्हाला बघा आजूबाजूला माणसं बघा की माणूस आत्ता चांगला वागत असतो की लगेच तो वाईट वागायला लागतो. आत्ता तो माणूस अगदी हसत असतो की लगेच दुसऱ्या क्षणाला तो रागीट झालेला असतो. पालटती मनोविकारे म्हणजे थोडक्यात मेंटल आउटबर्स्ट. आमच्या सगळ्यांचं जर आयुष्य जर मी बघितलं तर आम्ही एका शांतपणानं आयुष्य जगू शकत नाही. कारण काय की आमच्या मनामध्ये सारखे आउटबर्स्ट होतात, इमोशनल आउटबर्स्ट होतात. क्षणाक्षणाला आमच्या मनामध्ये विकार उफावून येतात. राग असतील, लोभ असेल, मत्सर असेल, अशांतता असेल, चिंता असेल. हे आमच्या सगळ्यांचं लक्षण आहे, आमच्या या सगळ्या मानवी शरीराचं लक्षण आहे, असं इथं समर्थ म्हणतात. जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती, सारख्या नसती आदी अंती, नेमची नाही पहावे किती काय म्हणून श्रीराम. समर्थांची आपल्याला आता स्टाईल लक्षात आली असेल की सुरुवातीला समर्थ वेगवेगळ्या पद्धतीने सगळं सांगतात. समाजामध्ये काय आहे हे सांगतात, आमच्या स्वतःच वर्णन करतात, आणि तिथून मग आम्हाला कुठं जायचं आहे हे आम्हाला सांगतात. कशा पद्धतीने आम्ही आचरण केलं पाहिजे ते आम्हाला सांगतात. कशा पद्धतीने आम्ही चतुर व्हायला पाहिजे ते आम्हाला सांगतात. कशा पद्धतीने आम्ही निस्पृह व्हायला पाहिजे ते आम्हाला सांगतात. पण त्याच्या आधी समर्थ आधी सुरुवातीचं वर्णन करतात वेगवेगळ्या पद्धतीने की पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे, पालटती मनोविकारे क्षणोक्षणास राम. जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती, सारख्या नसती आदी अंती, नेमची नाही पहावे किती काय म्हणून श्रीराम. कित्येक म्लेंच होऊन गेले, कित्येक फिरंगणात आटले, देश भाषेने रुधिले किती एक श्रीराम. समर्थ म्हणतात की ज्याला समाजामध्ये समर्थ फिरलेले आहेत, जवळजवळ 16 वर्ष भारतामध्ये कित्येक जण म्लेंच होऊन गेले, म्हणजे मुसलमान होऊन गेलेले आहेत. कारण त्या काळामध्ये मुसलमानांचं आक्रमण भारतामध्ये झालेलं होतं आणि अनेक जण याच देशामध्ये मुसलमान होऊन गेलेले होते. काही फिरंगणात त्यावेळेला समर्थ 300-350 वर्षापूर्वी असल्यामुळे त्यावेळेला फिरंग म्हणजे थोडक्यात ब्रिटिश लोक नुकतेच यायला लागले होते, पोर्तुगीज यायला लागलेले होते. देश भाषेने रुधिले किती एक श्रीराम. समर्थ म्हणतात की मराठा देश थोडा उरला, राजकारणे लोक रुधिला, अवकाश नाही जेवायला
उदंड कामे श्रीराम. समर्थ म्हणतात या सगळ्या आक्रमणांमुळे मराठ देश हा थोडाच उरलेला आहे. पूर्वी मराठी लोक संबंध सगळ्या भारतावर राज्य करत होते, पण आता जर समर्थ म्हणतात की आता जर मी बघितलं तर मराठी लोक देश हा थोडाच उरलेला आहे. राजकारणी लोक रुढीला अवकाश नाही. लोकांची अवस्था समर्थ सांगतात की प्रत्येक जण आपापल्या स्वार्थानं आपापल्या बुद्धीनं आपापलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आहे. अवकाश नाही जेवायला, उदंड कामे. प्रत्येक जण अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं करतोय. आपल्याला आपलं आपलं पोट भरण्यासाठी प्रत्येक जण त्यासाठी काम करतोय. देशाचा कोणी विचारच करत नाही. कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले, तेणे गुणे उन्मत्त झाले, रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा. कारण त्या काळामध्ये युद्ध चर्चा, युद्ध हे सारखं व्हायचं. कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले, काही जण युद्धामध्ये गुंतले, तेणे गुणे उन्मत्त झाले, रात्रंदिन करू लागले युद्ध चर्चा श्रीराम. उदिमास व्यासंग लागला, अवकाश नाहीसा झाला, अवघा पोट धंदाच लागला निरंतर श्रीराम. षड्दर्शने ही सामान्य माणसाची, व्यवहारातल्या लोकांची अवस्था होती. ते प्रत्येक जण आपापल्या पोटासाठी, पोटा पाण्यासाठी काही ना काहीतरी करत होता. आक्रमण चालू होती, ते धर्मांतरण चालू होती, युद्ध चर्चा चालू होत्या. एक अतिशय संबंध सगळ्या देशामध्ये एक आक्रंदन चालू होतं. आणि हे सामाजिक लेवलवर झालं. धार्मिक लेवलवर काय झालेलं होतं? षड्दर्शने नानामते, पाषांडे वाढली बहुते, पृथ्वीमध्ये जेथ तेथे उपदेशती श्रीराम. याच देशामध्ये षड्दर्शने, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाची धार्मिक अनेक मतं आहेत. आमच्यामध्ये सुद्धा अनेक धार्मिक मतं आहेत. एकच जरी आम्ही हिंदू धर्म जरी म्हणला, सनातन धर्म जरी म्हणला, त्याच्यामध्ये अनेक दर्शन आहेत, षड्दर्शने आहेत, अनेक संप्रदाय आहेत. काही जण वैष्णव असतील, काही जण शिव असतील, काही जण देवीचे भक्त असतील, उपासक असतील, काही जण गणेशाचे उपासना असतील. प्रत्येक जण आपापली मतं, आपापले देव याच्यामध्येच अडकलेला आहे. प्रत्येक जण असं म्हणतोय की मीच, माझाच देव श्रेष्ठ आहे, माझाच संप्रदाय श्रेष्ठ आहे. पृथ्वीमध्ये जेथ तेथे उपदेशती श्रीराम. प्रत्येक जण दुसऱ्याला उपदेश करायला लागलेला आहे. स्मार्थ आणि वैष्णवी उरली सुरली लेणी आगवी, ऐसी पाहता गथा गोवी उदंड झाली श्रीराम. अशा पद्धतीने धार्मिक लोकांच्या मध्ये सुद्धा अनेक मतमतांतर आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले असक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण श्रीराम. या सगळ्यांच्या मध्ये अजून काय दिसतं तर अनेक जण कामनेचे भक्त झालेले आहेत. म्हणजे प्रत्येकाकडे अनेक कामना, इच्छा, वासना आहेत. आणि प्रत्येक जण त्या वासनेच्या आधाराने, त्या कामनेच्या आधाराने आपापली कामं करायचं, स्वार्थाची कामं करायचं. कारण का की मला घर पाहिजे आहे, मला संपत्ती पाहिजे आहे, मला अमुक अमुक पाहिजे आहे, मला स्थावर जंगम पाहिजे आहे, मला पुत्रेच्छा, वित्तेच्छा, लोकेच्छा, अशा कामना आहेत. आणि त्या कामना पूर्ण करण्यासाठी मी आसक्तीनं काम करतो, रजोगुणानं मी काहीतरी. आणि आम्ही सध्याच्या काळामध्ये त्याला म्हणतो की ही माझी अकम्प्लिशमेंट्स आहेत. आमच्या रिझ्युमेवर आम्ही टाकतो, सीव्हीवर आम्ही टाकतो की दीज आर माय अकम्प्लिशमेंट्स. अकम्प्लिशमेंट्स म्हणजे काय की जे माझ्याकडे पूर्वी नव्हती आणि ती मी अकम्प्लिश केलेली आहेत. मी अतृप्त होतो, ती माझ्याकडे नव्हती आणि म्हणून मी काय केलं, कार्य केलं. रजोगुणाने मी माझा पुरुषार्थ गाजवला आणि मी ते मिळवलं, मी अकम्प्लिश केलं. कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले असक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण श्रीराम. या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला, त्यास देखो सकेनासा झाला वैदिक लोक श्रीराम. या सगळ्या भक्तांमध्ये, या सगळ्या धार्मिक लोकांमध्ये वैदिक लोक पण आहेत. आणि वैदिक लोकांचा एक वेगळाच व्यवहार चाललेला आहे असं समर्थ म्हणतात. कारण त्यांना या लोकांचा व्यवहार, वैदिक लोकांचा धार्मिक लोकांचा व्यवहार समजत नाही, कळत नाही. त्यास देखो सकेनासा झाला. थोडक्यात काय की या सगळ्यांच्या गलबला आहे. या सगळ्या धार्मिक जरी लोक असतील, सगळे पंथ समुदाय असतील, त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या विस्कळीत पद्धतीने वागत आहे. त्याही मध्ये हरिकीर्तन तेथ ओढले अनेक जन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे श्रीराम. समर्थ म्हणतात की अहो
इतके जण आम्हाला हरिकीर्तन करताना दिसतात. आता आज जर आपण जर बघितलं तर काल दहीहंडीचा कार्यक्रम, खरं तसं बघायला गेलं तर हा भगवंताचा आवडता कार्यक्रम आहे, दहीहंडीचा कार्यक्रम. पण त्याचं जर स्वरूप जर आम्ही जर बघितलं आज सध्या समाजामध्ये, तर ते पूर्णपणे वेगळं आहे. त्याच्यामध्ये अनेक पैसे गुंतलेले आहेत, त्याच्यामध्ये अनेक पॉलिटिकल गोष्टी गुंतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अनेक बॉलिवूड आणि ऍक्टर ऍक्ट्रेसेस गुंतलेले आहेत. आणि आम्ही त्याला हरिकीर्तन म्हणतो, आम्ही त्याला गोपाळकाला म्हणतो, त्याला दहीहंडी म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय की वेगवेगळ्या पद्धतीने अनेक पद्धतीने हरिकीर्तनाचं नाव देऊन, उत्सवाचं नाव देऊन अनेक पद्धतीने सगळ्यांचे व्यवहार चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये लोक गुंतलेले आहेत. प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहायचे? समर्थ इथं प्रश्न विचारतात सगळ्यांना, व्यवहारी असतील, वैदिक असतील, धार्मिक असतील, कीर्तन करणारे असतील, हरिपंडित असतील, कुठल्याही संप्रदायाचे असतील. समर्थ म्हणतात की सगळेजण तुम्ही बिझी आहात, सगळेजण काही ना काहीतरी करत आहात. प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे श्रीराम? अरे या सगळ्यांच्या मध्ये ब्रह्मज्ञान जाणणारा, ब्रह्मज्ञानाचं प्रत्यय घेणारा, ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेणारा, प्रचिती घेणारा कोण आहे? कोण त्यासाठी प्रयत्न करतो आहे? आम्ही सगळेजण वेगवेगळ्या इव्हेंट्स करतो आहोत, उत्सव करतो आहोत, वेगवेगळी पद्धतीची भजनं करतो आहोत, कीर्तनं करतो आहोत, पाळणे म्हणतो आहोत, वेगवेगळ्या पद्धतीची आम्ही पारायण करतो आहोत, सर्व काही करतो आहोत. पण या सगळ्यांच्या मध्ये आम्ही कशासाठी करतो आहोत आम्हाला माहिती नाही, का करतो आहोत आम्हाला माहिती नाही, हे केल्यानंतर काय होणार आहे हेही आम्हाला माहिती नाही. या सर्वांच्या पाठीमागे ब्रह्मज्ञान आहे का नाही हे सुद्धा आम्ही पाहत नाही. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की का या समाजाची अशी दशा झालेली आहे. आज समाजामध्ये जर बघितलं तर हॉस्पिटलच्या रांगा वाढत आहेत आणि देवळातल्या रांगा वाढत आहेत. प्रत्येक जण धार्मिक आहे, प्रत्येक जण देवासाठी काही ना काहीतरी करतो आहे, प्रत्येक जण म्हणतो आहे की मीच माझाच देव श्रेष्ठ आहे, नवे नवे मीच माझा देव माझा आहे, असं प्रत्येकाचं शहाणपणाचं लक्षण सांगत आहे प्रत्येक जण. समर्थ इथं म्हणतात की हे सर्व जरी झालं तरी सुद्धा आज आम्हाला आमच्या समाजामध्ये दुःख दिसत आहे. आम्हाला समाजामध्ये अतिशय चिंता, काळजी, व्यग्रता, टेन्शन्स हे सगळं दिसत आहे. याचं कारण एकच की ह्या समाजामध्ये प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे श्रीराम. आणि या कारणे ज्ञान दुर्लभ, पुण्य घडे अलभ्य लाभ, विचारवंता सुलभ सकळ काही श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की हे ज्यावेळेला हा पहिला आत्मदशक हा ज्यावेळेला मी दशक पाहतो आहोत, पहिले दोन समास की निस्पृह व्याप आणि जे चतुर लक्षण जे आम्ही पाहतो आहोत, इथं समर्थ परत एकदा आम्हाला सांगत आहेत की सगळं जरी आम्ही करत असलो तरी सुद्धा ज्ञान हे आम्ही कधीही विसरता कामा नये. आणि ज्ञान हा ज्याला शब्द वापरला जातो तो ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान. आणि आत्म्याचं ज्ञान जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या सर्व कितीही जरी गोष्टी केल्या, या सर्व गोष्टी आतापर्यंत जे या 10 ह्याच्यामध्ये ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितलं, या सगळ्या जरी गोष्टी केल्या तरी सुद्धा आम्हाला सुख, समाधान, शांतता, आनंद मिळणार नाही. कारण का की प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे श्रीराम. जोपर्यंत आम्ही ज्ञान काय आहे, जोपर्यंत आम्ही ते ब्रह्मज्ञान काय आहे हे पाहत नाही, म्हणजे थोडक्यात विवेकानी आम्ही आत्मचैतन्य किंवा सतचित आनंद किंवा जे आमचं स्वतःचं जे स्वरूप आहे ते जोपर्यंत आम्ही पाहत नाही, जाणून घेत नाही, समजून घेत नाही, उमजून घेत नाही आणि त्याच्याबद्दल जोपर्यंत आम्ही ज्ञान घेत नाही तोपर्यंत आम्हाला अलभ्य लाभ मिळणार नाही. आणि म्हणून जे विचारवंत आहेत, जे ज्ञानाचे उपासक आहेत, जे सर्व करतात पण ज्ञानासाठी करतात, विवेकाने करतात, त्यांना म्हणतात
विचारवंता सुलभ सकळ काही श्रीराम. त्यांना सर्व काही सुलभ होईल, त्यांना सर्व काही मिळू शकेल. याचं कारण काय आहे की विचारच सर्व काही आहे, विवेकच सर्व काही आहे, ज्ञानच सर्व काही आहे. विचार कळला सांगता नये, उदंड येती अंतराये, उपाय योजिता अपाये, आडवे येती श्रीराम. त्याही मध्ये तो तीक्ष्ण, रिकामा जाऊ निरीक्षण, धूर्त तार्तिक विचक्षण, सकळा माने श्रीराम. नाना जिनस उदंड पाठ, वदो लागला घटघटाट, अव्हाटाची केली वाट, सामर्थ्यवरे श्रीराम. प्रबोध शक्तीची अनंत द्वारे, जाणे सकळांची अंतरे, निरूपणे तदनंतरे, चटक लागे श्रीराम. मतांतरे सगट, प्रत्यय बोलेन करी सपाट, दंडक सांडून नीट, वेदी जना श्रीराम. नेमके भेदके वचने, अखंड पाहे प्रसंग माने, उदास वृत्तीच्या गुमाने, उठवून जातो श्रीराम. प्रत्यय बोलून उठवून गेला, चटक लागली लोकांना, नाना मार्ग सांडून त्याला शरण येते श्रीराम. समर्थ म्हणतात की या सगळ्यांच्या मध्ये असा एकच माणूस आहे, असा माणूस आहे की जो अखंड सदा सर्वदा ज्ञानाचा उपासक आहे. तो ह्या सर्व माणसांमध्येच राहतो, तो या सर्व मतमतांतरामध्येच राहतो, परंतु तो ज्ञान काय आहे, मी कोण आहे, शरीर काय आहे, आत्मा काय आहे, आत्मबुद्धी काय आहे, जीवबुद्धी काय आहे, या सगळ्याचा तो विचार करतो. आणि त्या विचाराने नेमके भेदके वचने, अखंड पाहे प्रसंग माने, उदास वृत्तीच्या गुमाने, उठवून जातो श्रीराम. म्हणून ज्या वेळेला माणूस विचाराने वागायला लागतो, ज्या वेळेला माणूस विवेकाने वागायला लागतो, त्यावेळेला संबंध सगळ्या जीवनाचा अर्थ त्याला कळायला लागतो. म्हणजे समर्थांनी हेच आम्हाला सांगितलंय की प्रत्येकाने विचार करावा की मी हे कशासाठी करतोय. मी आध्यात्मिक असेल, मी वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करीत असेल, मी कशासाठी करतोय आणि ह्या साधना करून मला नक्की काय मिळणार आहे. मी निष्काम कर्मयोगाने वागायचा प्रयत्न करतोय, पण त्यातून मला काय मिळणार आहे. मला वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना किंवा देवता ध्यान करायला सांगितलेलं आहे. त्या वेगवेगळ्या उपासना देवता ध्यान ज्यावेळेला मी करतो, ज्यावेळेला मी नामस्मरण करतो, त्याच्यातून मला काय मिळणार आहे, त्याच्यातून मग ज्ञान कुठे आहे, मग ज्ञानाने नक्की मला काय होणार आहे, माझ्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे. हा अखंड सदैव विचार, सदा सर्वदा विचार करावा. आणि असे जे विचार करणार आहेत त्यांचं वर्णन इथे समर्थ करत आहेत. आणि समर्थ म्हणतायत की असा जो आहे तो निस्पृह व्याप आहे. असा जो माणूस आहे त्याला निस्पृहपणा कशामुळे येतो हो, तो माणूस निस्पृह उदासीन, उदास वृत्तीच्या गुमाने उठवून जातो श्रीराम. तो उदासीन का होतो, कारण का की त्याच्या वेळेला विचार करतो त्यावेळेला त्याला कळायला लागतं की अरे मी इतका व्यवहार करतोय, मी इतकं रजोगुणाचा व्यवहार करतोय, हे मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, स्थावर जंगम मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. हे सगळं केलं तरी सुद्धा मला मिळालेला काय मिळालं आणि काय मिळालं नाही याचा तो हिशोब मांडतो. आणि त्याला असं लक्षात येतं की ह्या विषयांमध्ये काहीही अर्थ नाही, या विषयांमध्ये काहीही खरं नाही, काहीही सत्य नाही. हे सगळं येणारं जाणार आहे, हे तात्पुरतं आहे. हे कधीही येणं मला माझं लाईफ कम्फर्टेबल होईल, मला थोडा आनंद सुद्धा मिळेल, परंतु या सगळ्या विषयांच्या गोष्टीमुळे मला आनंद मिळणार नाही, शाश्वत आनंद मिळणार नाही, माझं जीवन सुखी समाधानी होणार नाही. आणि मग त्यामुळे तर काय होतो, तो उदासीन होतो. उदासीन होतो म्हणजे त्या विषयांपासून निवृत्त होतो. तसंच या धार्मिक साधनांचं सुद्धा आहे. अनेक प्रकारची वेगवेगळी साधनं सांगितलेली आहेत, अनेक प्रकारच्या उपासना सांगितल्या आहेत, अनेक प्रकारचे देवतांची ध्यान उपासना ह्या सगळ्या केल्यानंतर तो काय जर होत असेल त्यावेळेला तो विचार करतो, तो सगळं करतो, पण तो सगळ्या करण्याच्या पाठीमागं त्यानं विचार केलेला आहे की कशासाठी सांगितलेला आहे, कशासाठी मला उत्सव सांगितलेले आहेत,
कशासाठी मला वेगवेगळ्या प्रकारच्या साधना सांगितलेल्या आहेत, कशासाठी मला नामस्मरण सांगितलेलं आहे, कशासाठी मला मेडिटेशन सांगितलेलं आहे, या सगळ्यातून मला नक्की काय होणार आहे हे ज्याला त्याला कळतं, त्याला एकच कळतं की हे सर्व साधना या माझ्या मनासाठी सांगितलेले आहे. हे सर्व देवता ध्यानम ही माझ्या मनासाठी सांगितले आहेत. माझं आज जे मन कलुषित आहे, मलिन आहे, जे मन अस्थिर आहे ते स्थिर करण्यासाठी, ते मन शुद्ध करण्यासाठी मला हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे सर्व केल्यानंतर तो काय होतो, त्याची उदासीन वृत्ती हळूहळू वाढतच जाते आणि मग तो ज्ञानाच्या पाठीमागे जातो. ज्या वेळेला तो मन शुद्ध होतं त्यावेळेला मन शुद्ध झालंय का नाही हे आम्हाला कसं कळणार, आमचं मन स्थिर झालंय का नाही आम्हाला कसं कळणार. तर एकच आहे की ज्या वेळेला मी याच शरीरामध्ये असताना, याच माणसांमध्ये असताना, याच जीवनामध्ये असताना मी उदासीन होतो, अलिप्त होतो, तटस्थ होतो. थोडक्यात या संबंध सगळ्या जीवनामध्ये जे जे काही आहे त्या जीवनाचं खरं स्वरूप मला कळतं. जीवनामध्ये असलेल्या सर्व गोष्टींचं स्वरूप मला कळतं, प्रसंगांचं स्वरूप मला कळतं, माझ्या अकम्प्लिशमेंटचं स्वरूप मला कळतं, मला माणसांचं स्वरूप मला कळतं. आणि काय होतं तर माझी देहबुद्धी हळूहळू हळूहळू गळून पडते. आणि माझी देहबुद्धी गळून पडते म्हणजेच मला ज्या गोष्टींबद्दल व्हॅल्यू वाटत होती ती व्हॅल्यू हळूहळू हळू कमी होते. संपत्तीची व्हॅल्यू कमी होते, माणसांची व्हॅल्यू कमी होते, प्रसिद्धीची व्हॅल्यू कमी होते, सत्तेची व्हॅल्यू कमी होते. आणि मग काय होतं तर मी एकच उदासीनता, ती फक्त उदासीनता ही परमेश्वरासाठी होते. आणि म्हणून इथं म्हणतात की उदास वृत्तीच्या गुमाने उठून जातो श्रीराम. काय होतं त्याला, तर निरूपणे तदनंतरे चटक लागे श्रीराम. त्याला या निरूपणाची चटक लागते, तो उदासीन होतो आणि मग काय होतो, तो मुमुक्षु होतो. मुमुक्षु होतो म्हणजे काय, तर मोक्तुम इच्छामी इति मुमुक्षु. त्याला फक्त त्या परमेश्वराचीच ओढ लागते, त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी कळून पडतात. परमेश्वरा व्यतिरिक्त सर्व गोष्टी कळून पडल्यानंतर तो मुमुक्षु होतो. आणि तो मुमुक्षु झाल्यानंतर काय होत असेल तर नाना मार्ग सांडून त्याला शरण येते श्रीराम. कारण तो सगळ्या मार्गांच्या मधून गेलेला आहे आणि सगळे मार्ग त्याला माहिती आहेत, त्या सगळ्या मार्गांचा त्यांनी अनुभव प्रचिती घेतलेली आहे. आणि म्हणून सर्व मार्ग त्याला शरण येतात आणि तो मोक्षाच्या मार्गावर चालत असताना तो तिथपर्यंत शेवटपर्यंत म्हणजेच साधनेपासून सिद्धापर्यंत जातो. आणि म्हणूनच हे लक्षण जे सांगितलेलं आहे, हे लक्षण हे निस्पृह लक्षण आहे, निस्पृह माणसाचं लक्षण आहे. निस्पृह याचा अर्थ असा आहे की तो निस्संग आहे, तो निस्पृह आहे, त्याला काहीही मिळवायचं नाही, त्यानं सर्व काही मिळवलेलं आहे. ज्या वेळेला त्यानं आत्मचैतन्य किंवा तो आत्मानंदामध्ये ज्या वेळेला स्थिर होतो, तो स्वतःच आतच तृप्त होतो. त्याला आता काही भोगायचं नाही, त्याला काही वेगळं मिळवायचंच नाही, त्याला काहीही मिळवायचं नाही, त्याला काहीही नको आहे. अशी ज्या वेळेला अवस्था येते त्यावेळेला काय होतं तर तो आत्मानंदामध्ये तृप्त होतो आणि त्यावेळेला नाना मार्ग सांडून त्याला शरण येते श्रीराम. त्याच वेळेला त्याला सर्व मार्ग त्याला शरण येतात. त्याचा अर्थ होतात की त्याला सर्व काही या जगामध्ये मिळतं. म्हणजे सर्व सोडल्यानंतर, बघा पॅराडॉक्स बघा, सर्व सोडल्यानंतर त्याला सर्व काही मिळतं. म्हणून जर आम्हाला जर सर्व काही मिळवायचं असेल तर आम्हाला सर्व काही सोडावं लागतं. आम्ही काय करतो की सर्व काही धरायसाठी प्रयत्न करतो, सर्व काही अकम्प्लिश मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे आम्हाला काहीच गोष्टी मिळतात, सर्व गोष्टी मिळत नाहीत. आनंद तर अजिबात मिळत नाही. आणि म्हणून ज्याला आत्मानंद पाहिजे आहे त्याला उदासीनतेचा, निस्पृहतेचा मार्ग अवलंबला पाहिजे. आणि ज्या वेळेला त्याला निस्पृहतेचा मार्ग अवलंबतो त्यावेळेला काय होतं तर त्यागेन एव अमृतत्व मानुष. फक्त त्यागानेच अमृतत्वाची प्राप्ती होते, म्हणजे आत्मतत्वाचीच प्राप्ती होते. आणि त्यामुळे तो माणसात सापडतच नाही. परी तो कोठे आढळेना, कोणे सरी सापडेना.
वेश पाहता दीन हीन दिना सारखा दिसे सदा. म्हणून त्याचं लक्षण कसं सांगितलंय निस्पृह माणसाचं, तो माणसांमध्ये अजिबात सापडणार नाही. कारण काय की त्याला माणसांमध्ये राहायचं नकोच आहे. कारण माणसाचं त्याला खरं तसं बघायला गेलं तर तो माणसांमध्ये त्याला रमत नाही. त्यामुळे तो एका ठिकाणी सापडत नाही. तो वेश सुद्धा असा बावळटासारखा वेश करतो. कारण का की त्याला माहिती आहे की जर त्याला त्याच्याबद्दलचं जे आसक्ती आहे ती त्याची गळून पडलेली आहे. उदंड करी गुप्त रूपे भिकाऱ्या सारिखा स्वरूपे तेथे येत कीर्ती प्रतापे सीमा सांडली. आणि म्हणूनच त्याला अत्यंत समर्थांचा वेश बघा. खरं तसं बघायला गेलं तर समर्थांकडे काय होतं, काहीही नव्हतं. पण तरी सुद्धा तेथ यश कीर्ती प्रतापे सीमा सांडली श्रीराम. आणि म्हणून ते जे यश आणि कीर्ती आणि प्रताप जो आहे तो कुणाचा आहे, तर तो समर्थांच्या मध्ये असलेल्या समर्थाचा प्रताप आहे, समर्थाचा यश आहे, समर्थाची कीर्ती आहे. म्हणजेच आत्मारामाची कीर्ती आहे. ठाई ठाई भजन लावी आपण तेथून चुकवी मच्छर मतांची गोवी लागोच नेती श्रीराम. खनारामध्ये जाऊन राहे तेथे कोणीच न पाहे सर्वत्रांची चिंता आहे सर्व काय श्रीराम. त्याचं लक्षण सांगितलंय, निस्पृह माणसाचं लक्षण सांगितलंय. चिंता करीतो सर्व विश्वाची, तो सगळ्या विश्वाची चिंता करतो. तो जरी सगळ्यांच्या मध्ये राहत जरी नसला तरी तो सगळ्यांची चिंता करतो. म्हणजे काय करतो की त्याला माहिती आहे की कारण तो या सगळ्या मार्गातून गेलेला आहे आणि तो या सगळ्या मार्गातून स्वतः गेलेला असल्यामुळे त्याला सामान्य लोकांची अवस्था माहिती आहे. सामान्य लोक कशी अडकून पडलेली आहेत, सामान्य लोक का आसक्त झालेली आहेत, सामान्य लोकांना का दुःख आहे, का चिंता आहे, का व्यग्रत आहे त्याला माहिती आहे. म्हणून त्यांची चिंता तो सदा सर्व काळ वाहतो. कारण का की त्याला माहिती आहे की मी या सगळ्यांना बाहेर काढू शकतो. कारण त्यानं स्वतः तो त्या ह्याच्यातून बाहेर गेलेला आहे. म्हणूनच जो स्वतः बाहेर गेलेला आहे तोच बाहेर काढू शकतो. जो नुसता बोलत असेल तो कसा दुसऱ्यांना मदत करू शकेल. म्हणून तिथं अवघड स्थळी कठीण लोक तेथे राहणे नेमक सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येतीस ना. म्हणून अशा माणसांना लोक धुंडत येतात, म्हणजे धुंडाळत येतात. म्हणून समर्थांच्या पाठीमागे लोक जात होते की आम्हाला समर्थांनी सांगावं, समर्थांनी आम्हाला उपदेश करावा, समर्थांच्याकडे काहीतरी आहे की ज्याच्यामुळे आमचं जीवन उन्नत होईल, आमचं जीवन सुखी समाधानी होईल. तेथे कोणाचे चालेना अनुमानेना कट्ट घालीन राजकारणा लोक लावी श्रीराम. लोकी लोक वाढविले तेने अमर्याद झाले भूमंडळी सत्त चाले गुप्त रूपे श्रीराम. ठाई ठाई उदंड तांबे मनुष्य मात्र तितुके झोंबे चहूकडे उदंड लांबे परमार्थ बुद्धी श्रीराम. म्हणून हा माणूस म्हणजे समर्थांचा जर विचार केला तर फक्त परमार्थ बुद्धीनं म्हणजेच आत्मबुद्धीनं सर्व काही चालू आहे. उपासनेचा गजर थोर थोर प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले श्रीराम. म्हणून प्रत्येक हे जे संत लोक आहेत, हे जे समर्थ लोक आहेत, हे स्वतः समर्थ आहेत किंवा सगळे संत जे लोक असतील ते काय करतात तर सामान्य लोकांना उपासनेची दीक्षा देतात, अनुग्रह देतात आणि त्या सगळ्या प्राणीमात्रांना याच व्यवहारातून या सगळ्या संकटातून सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. ऐसे कैवाडे उदंड जाणे तेणे लोक होती शहाणे जेथे जेथे प्रत्यय बाणे प्राणी मात्रास श्रीराम. ऐसे कीर्ती करून जावे तरीच संसारास यावे दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलिले श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अशा पद्धतीने आम्ही स्वतः जीवन जगावं, स्वतः जीवन जगून आम्ही ती पदवी प्राप्त करून घ्यावी. म्हणजे स्वतः नराचा नारायण व्हावं. ही एक टिपिकल प्रोसेस आहे. नराचा नारायण होण्यासाठी एक टिपिकल प्रोसेस आहे. ती प्रोसेस समजावून घ्यावी. ती प्रोसेस समजावून घेतल्यानंतर त्या पद्धतीने आचरण करावं, त्या पद्धतीने विचार करावे, त्याप्रमाणे आचार आणि विचार चेंज करत 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 आम्ही स्वतः त्या आत्मप्रचिती घ्यावी आणि त्या आत्मानंदाचा अनुभव स्वतः घ्यावा. आणि मग तो अनुभव स्वतः घेतल्यानंतर समाजासाठी करावं, समाजासाठी मदत करावी, समाजाला चेंज करण्यासाठी या संसारामध्ये यावं. समर्थ म्हणतात समर्थांनी स्वतःच चरित्र या दोन समासामध्ये सांगितलेलं आहे.
दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलले. अतिशय सूक्ष्म रूपाने, अतिशय संक्षेपाने मी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे. आणि स्वतः समर्थ आम्हाला त्या पद्धतीने वागण्यासाठी, आचरणासाठी प्रोत्साहन देतात. समर्थ म्हणतात की जर मला जर या मार्गाने जाऊन जर मी समर्थ झालो असेल, हा जर परमार्थाचा मार्ग जर असेल, तो मार्ग अतिशय ऍक्च्युली सोपा आहे. फक्त तो कळून घेऊन, समजावून घेऊन, व्यवस्थित शहाणपणाने जर केलं तर आम्ही सुद्धा समर्थांसारखे समर्थ होऊ, आम्ही सुद्धा शहाणे होऊ. आज आम्ही सर्वजण प्रयत्न करतो, आम्ही सर्वजण विद्वान होण्यासाठी प्रयत्न करतो. कारण का की हे इन्फॉर्मेशनचं जग आहे, डेटाचं जग आहे. आम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन, आम्हाला भरपूर विद्वान व्हायचं आहे, पण आम्हाला शहाणं व्हायचं नाही. शहाणं होणं आणि विद्वान होणं हे जमीन अस्मानाचा फरक आहे. विद्वान होणं म्हणजे आम्हाला वेगवेगळे सर्टिफिकेट्स मिळतील, आम्हाला छान बोलता येईल, आम्हाला हे सगळं सांगता येईल, पण आम्हाला त्याचा अनुभव मिळेलच असं सांगता येणार. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात की आम्ही सर्वांनी शहाणपण शिकावं. आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत, तर मनुष्य म्हणून जन्माला आलेलं असताना आम्ही सर्वांनी निस्पृह व्याप करावा. आणि निस्पृह व्याप करून आम्ही सुद्धा स्वतःचा उद्धार करून घेऊन आम्ही सुद्धा आत्मचैतन्यामध्ये तृप्त व्हावं, अतिशय आनंदी व्हावं. आणि अशा पद्धतीने आम्ही शांत होऊन ही पदवी आम्ही स्वीकारावी, आम्ही ही पदवी मिळवावी. हेच या 2 समासांचं आणि आत्मदशकाचं प्रयोजन आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह व्याप नाम समास दुसरा. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. हो. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तोची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली पोहरी दयाळा, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया. देवराया, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. छान. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेले आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ अनम्यूट करून आपण काही जर क्वेश्चन्स असतील, काही शंका असतील, काही कॉमेंट्स असतील तर आपण विचारू शकतो. जय श्रीराम. जय श्रीराम. काही नाही, मनाविषयी फार सुंदर विवेक विचार कसे पाहिजेत
ह्याच्यावरची विषय फारच छान. आणि त्यांनी जानव्याचं उदाहरण फार सुंदर दिलंय की तुम्ही मन मोकळं सोडलं त्याला की ते संशय वृत्ती आणखीन मोकाट सुटायला लागते. तर त्याला तुम्ही कसं एकरूप करून ठेवलं पाहिजे मनाला. शेवटी सगळं मनावर आहे हे ह्याच्यामध्ये खूप छान रीतीनं सांगितलंय. आणखीन ह्याच्यामध्ये तुम्ही देहबुद्धी आणि आत्मबुद्धी याचा फरक फार सुंदर सांगितलात की कसा म्हणजे शाश्वताचा विचार करतो आपण, सर्व घटनांचा विचार आणि तो सत्यच विचार, आणि त्यामुळे आपण नेहमी आत्मानंदातच राहतो. इतर सर्व सगळं सोडून सदैव सुखी आणि समाधानात जगतो तो माणूस. कारण जीवात्मा आणखीन देहात्मा ह्याच्यातला फरक त्याला कळलेला आहे. आणि हे सगळं आपल्याला आता थोडं 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 कळायला लागलं, एक एक पायरी चढायला लागलोय. अजून खूप मागं आहोत आपण, पण समर्थ आपल्याला समर्थ करतील ही खात्री आहे. फारच छान. आणि हे पण तुम्ही हे वाक्य तर मला अगदी म्हणजे कोरून ठेवायला पाहिजे. सर्व सोडल्यानंतरच सर्व मिळणार. म्हणजे हे ऐहिक सगळं सोडल्यावरच आपल्याला इतर सर्व मिळणार. आणखीन सदा सर्वदा ज्ञान उपासक असतो तो. हे किती सुंदर. आणि त्याच्यामुळे जीवनाचा अर्थ कळतो की कशासाठी आपण इथं आहोत हेच आपण विसरतोय मुख्य देहबुद्धीत आल्यावर. ते आता हळूहळू थोडं 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 लक्षात यायला लागले. अजून खूप पुढे जायचं आहे, पण एवढं तर निदान कळायला तरी लागले की देहात्मा आणि आत्मबुद्धी आणि देहबुद्धी याच्यातला फरक तरी कळायला लागलाय. जय श्रीराम. आणि तुम्ही सांगितल्यामुळे खूप स्पष्ट रीतीने सगळं कळतंय. जय श्रीराम. जय श्रीराम. नाही, हे दासबोधाच हेच मजा आहे की आता जसं आता 15वं दशक आहे, त्यामुळे आता 5च दशक राहिलेले आहेत. त्यामुळे वेगवेगळे आतापर्यंत वेगवेगळे विषय, वेगवेगळे समाज घेऊन समर्थांनी हे वेगवेगळ्या पद्धतीने एकच विषय समजावून सांगितला. त्यामुळे तो बेसिकली आमच्या मनामध्ये घट्ट बसेल आणि त्या पद्धतीने आमच्याकडून थोडंसं आचरण होईल, आमच्याकडून ते थोडंसं ते विचार येईल. हेच त्याचं प्रयोजन आहे. त्यांची दृष्टी किती विस्तीर्ण. आणि हे बघा ना, अशा तऱ्हेनं सांगितलं, नाही कळलं तर तशा तऱ्हेनं, म्हणजे साम दाम दंड भेद सगळं वापरून जनकल्याण आणि सगळ्यांना समर्थ करायचं हे त्यांचं म्हणजे किती आयुष्याचं ध्येय होतं हे याच्यातनं आपल्याला जाणवतंय. आणि हे 400 वर्षापूर्वीच असलं तरी आज सुद्धा आपण ते उपयोगात आणू शकतो. म्हणजे हे सुद्धा त्यांनी पुढचा भविष्याचा पण विचार केलाय की भविष्यात कलियुगात लोक कसे राहणार, त्यांना कसं समजलं पाहिजे, ह्या दृष्टीनं किती सुंदर लिहिलेलं आहे त्यांनी. आणि सगळ्या ग्रंथात इतकं सुटसुटीत आणि सोपं, मी खूप अध्ययन केलंय पण मला दासबोधा इतकं सुटसुटीत आणि सोपं कुठलं वाटलं नाही. म्हणजे आणि हे अभ्यास केल्यावर इतर काही वाचतो त्याचा अर्थ कळतो. त्याच्यासाठी दासबोधाचा अभ्यास प्रथम करावा सगळ्यांनी, असं माझं अगदी कळकळीचं सांगणं आहे. बरोबर आहे. एक 2 मिनिटं आपण थांबूया. जर काही क्वेश्चन्स असतील तर घेऊ, नाही तर मग आपण सेशन क्लोज करू. आपण जे श्लोक म्हणतो की नाही, त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि, हा आपला आता ज्या ह्याच्यामध्ये म्हणतात तर त्या रविशंकरजींच्या ह्याच्यामध्ये विश्वातीतम त्रिगुण सहितम असं म्हणतात. म्हणजे काय त्याच्यात असं एक आपण भावातीतम त्रिगुणरहितम म्हणतो, तर ते विश्वातीतम त्रिगुण सहितम म्हणतात त्यांच्या ह्याच्यात. थोडासा अपभ्रंश असेल काही, तसं काही हे नाही. म्हणजे त्यात म्हणजे कुठल्या मगाशी मी कुठल्या कॉन्टेक्स्टनी घेतलं तर ते पण असं, पण प्रत्येकाला एक त्याचा एक कॉन्टेक्स्ट बघितलं पाहिजे. कारण जरी आम्ही त्रिगुणातीत झालो तरी सुद्धा आम्ही त्रिगुणामध्येच आहेत, जोपर्यंत आमच्याकडे शरीर आहे. आपण भावातीतम त्रिगुणरहितम म्हणतो, ते विश्वातीतम त्रिगुण सहितम म्हणजे असं त्याच्यात. हा नाही, म्हणूनच म्हणलं की कुणीही काही पद्धतीने सांगितलं असेल तरी त्याचा अर्थ तो शेवटी भावार्थ एकच होतो. नाही, एक जस्ट आता वाटलं बाकीचं काही. चालेल, ठीक आहे. मग आपण आजचा सेशन थांबूया. मी रेकॉर्डिंग थांबवतो.